मदन मदनारी जय जय चंद्रशेखर हकारी जय जय दक्ष विध्वंसक पापारी भक्तवत्सल्य दानू जय 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 म्हणले तू महादेवादित्य आहे. असा म्हणले सगळ्या दैत्याचा संहार करणारा म्हणले तू देवादित्य आहे. जय जय पिनाकपाणी चंद्रभूषणा जय जय घनाशक मणिभूषणा जय जय दशबाहू पंचवदना भवमोचना दयानिधे. हो जय जय म्हणले पंचमहाभूषणादित्य आहेत. असा म्हणले या ठिकाणी तुझ्या अंगावर म्हणले शंखचक्र गदा हाती असा म्हणले या ठिकाणी तुझा वेश देते. ऐसी अनेक स्तवने करून तोषविला पंचवदन शिव म्हणे काय इच्छित पूर्ण असेल तू मागे झडकरी. हो असं म्हणले या ठिकाणी देवापुढी मागणं केल्यावर मार्तंड भैरापुढी तो म्हणायला लागलेला आहे तुझ्या मनामध्ये काय आहे ते म्हणले या ठिकाणी सांग मी तुला वरदान देतो. ऐकोनी पार्वती उत्तर हर्ष निर्भर झाली फार म्हणे तू कृपेचा सागर कोण पार नेमले दयाळा. हो असं म्हणले देवाचा वचन ऐकल्याबरोबर ती संतुष्ट झाली. देवा तुमच्या म्हणले कार्याला पारावार देते नाही. जया नामे माझी सखी तस्तीस म्यावरी दिदली निश्चिती तुझ भरता होईल पशुपती हे सत्य करी दयानिधे. हो अशी म्हणले या ठिकाणी जयादित्य आहे. ती म्हणले तुमचं म्हणले या ठिकाणी गुण वर्णन करायली तुम्ही मार्तंड भैरव पती जेते व्हावा म्हणून असं इच्छा लागलेली आहे. ते म्हणले तू या ठिकाणी यशस्वी जेते होशील. 30 एके अंकी वैसवी विन मीही एके अंगी वैसेन उभयता सुख भोगून प्रिय करू स्वामीसी. असं म्हणले या ठिकाणी म्हणले तू म्हणले माळसा म्हणले एका मी मांडीवर जेते बसन आणि तू म्हणले या ठिकाणी बानू आहेस तू म्हणले एका मांडव म्हणले देवाच्या बसून असे येता सांग म्हणले देवाचे सुख म्हणले आपण बघू. ऐकोनी शिव हास्यकरी म्हणे ओ कामानिले सुंदरी जैसे प्रीतीने विष स्वीकरी आपला घात न जाणता. हो असा म्हणले या ठिकाणी त्या दोघीनं बोलल्यावर मार्तंड भैरव संतुष्ट झाले. हे म्हणले तुमचे विषय आहेत म्हणले मी या ठिकाणी मनका पूर्ण जते करीन. याचा विचार न करता वर मागितला तत्वता आपुला घात न जाणता शस्त्रकंठी ठेवीतसे. हो असा म्हणले या ठिकाणी म्हणले सगळा भाग बांधल्यावर असं कार्य करून कार्य जिथे केलेलं आहे. घोषण झाली कस काय बरोबर घ्या. तीन आधी झाले घेणं होत नाही मला. तीन आधी झाले पाहिजे बरोबर घ्या मला घेता येत आपण तुम्हाला सांगणार जय मल्हार. वृक्षाचे फांदीवरी बैसून अविचारे ऐकोनी शिव हास्यकरी म्हणे ओ काय मागितले सुंदरी जैसे प्रतीने विश्व स्वीकरी आपुला घात न जाणता. या ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय जे जे सुसंवेद्याय आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवतारी जोजी. हो अशा प्रकारे संत त्यांना मागील असणारे कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं. 2 दिवस महाराज असताना त्या ठिकाणी येणं झालं नाही. काय कथा बघायची माहीत नाही. तो भगवंत असणारे जशी बुद्धी देतील तसं सांगण्याचा असताना त्या ठिकाणी प्रयत्न करू. पण कथाभाग महाराज असताना त्या ठिकाणी काय चाललाय
महाराज असताना त्या ठिकाणी आमचे मार्तंड भैरवांना अवतार असताना त्या ठिकाणी धारण केला. मणिमल्लाचं मर्दन महाराज असताना केलं. ही कथा तुम्ही ऐकली. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी एका ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये म्हणजेच असताना त्या ठिकाणी लिंगाच्या रूपामध्ये महाराज असताना ते भगवंत पुन्हा कुठं आले ते स्थान तुम्ही ऐकलं. पुन्हा ते महाराज असताना जे काही तिथं तीर्थ होते गौतम देवाच्या तीर्थ ना ते तीर्थ महाराजांनी त्याची तुम्हाला असताना त्या ठिकाणी सांगितले. पण मूळ कथा आता आज असताना त्या ठिकाणी काय चालली की महाराज असताना त्या ठिकाणी जयाद्री असणारी आमच्या माता पार्वतीची असताना त्या ठिकाणी दासी होती. जयाद्री नावाची जयाद्री नावाची असणारी दासी होती आणि तिच्या मनामध्ये एक असताना त्या ठिकाणी खटकत होतं महाराज. त्या ठिकाणी ज्या वेळेस जयाद्री असताना कैलास पर्वतावरती राहायची ना त्यावेळेस शंकराला आणि पार्वतीला महाराज असताना दोघांना मागायची आणि आपल्या मनामध्ये असणारी एक इच्छा महाराज असताना धरून कार्य असताना करायची की पार्वती माता असताना भगवंताच्या जवळ बसून असताना किती सुंदर असताना बघतात. पार्वती मातेचं किती असताना गहन महाराज असताना भाग्य म्हणून पार्वतीला असताना त्या ठिकाणी शिवशंकर हे पती महाराज असताना त्या ठिकाणी झाले असं हमेशा महाराज असताना वाटायचं. तसंच बोलता बोलता जयाद्री ही असणारी पार्वती मातेची आवडती असणारी दासी होती. आवडती असणारी दासी होती आणि एक दिवस जयाद्री असणारी काय झाली महाराज असताना त्या ठिकाणी लहान तोंड करून असताना बसली. तेव्हा काय झालं माता पार्वतीनं जयाद्रीला विचारलं जयाद्री तू आज असताना नाराज दिसते ना मग काय असताना तुला त्या ठिकाणी झालं. तेव्हा असताना जयाद्रीनं आपल्या मनामधली इच्छा महाराज असताना सांगितली की मला सुद्धा वाटतं की शंकरासारखा असणारा पती मला असताना त्या ठिकाणी मिळावा. तुमचं गहन असताना भाग्य तुम्ही सर्वस्व आधी महाराज असताना या जयाद्रीनं काय केलं पार्वती मातेला वचनामध्ये असताना त्या ठिकाणी अडकून घेतलं की मी जे तुम्हाला मागन तुम्ही रागवायचं नाही. तर मी असताना त्या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट माझ्या मनातली सांगते ती आधी वर मागून घेतला. माता पार्वती कोण जयाद्रीनं आधी वर मागून घेतला की मी तुम्हाला जे काही म्हणेन ते तुम्ही रागवायचं तर नाहीच पण माझं असताना जे काही म्हणणं आहे ती असताना पूर्ण करायची तुमची जिम्मेदारी. पार्वती मातेला वरामध्ये गवून असणं घेतलं आपली मनातली इच्छा असणारी त्या ठिकाणी सांगितली आणि मग महाराज असताना तीच इच्छा पार्वती माता आमच्या असताना मार्तंड भैरवाला असताना सांगू लागल्या. काय सांगू लागल्या की माझी असणारी जयाद्री आवडती असणारी दासी आणि मला वाटतं तुम्ही असताना त्या ठिकाणी काय करावं त्या जयाद्रीला असताना त्या ठिकाणी तुमची पत्नी म्हणून अंगीकार असताना तुम्ही त्या ठिकाणी करावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा मार्तंड असताना म्हणून लागले काय पार्वती तू असताना वेगळंच काहीतरी असताना त्या ठिकाणी मागते हे कसं व्हायलंय. आपल्याच हाताने असताना त्या ठिकाणी एक हत्यार महाराज असताना त्या ठिकाणी घ्यायचं आणि आपला पाय असताना कापून घ्यायचा असं असताना कार्य तू करायली. तू जरा विचार कर ज्यावेळेस मी असताना त्या तुझ्या जयाद्रीचा महाराज असताना पती होईल तेव्हा तुला काय वाटेल. म्हणली काहीच वाटणार नाही तुम्ही असताना त्या ठिकाणी व्हा. तेव्हा असताना आमचे महादेव सांगायला तू आज म्हणते ना पण त्या कसं व्हालंय की आपल्या हातामधले आयुधानं आपलंच असताना अंग कापून घेतल्यासारखं व्हालंय. पार्वती विचार कर असं म्हणणं कोणाचं आमच्या असताना मार्तंडाचं पार्वतीला येऊ लागलं. याचा विचार न करिता वर मागितला तत्वता आपुला घात न जाणता शस्त्र कंठी ठेवितसे. काय पार्वती तू असताना ज्ञानीस तू असताना त्या ठिकाणी काय केलंस की तू असताना आपला स्वतःचा विचार केला नाही आणि तू काय केलं न कोणता मागचा पुढचा विचार करता वचन अस्त्र जयाद्रीला दिलं आणि तू असताना त्या ठिकाणी आपली मान आपल्या हाताने शस्त्र घेऊन आपल्या अस्त्र हाताने आपल्या अस्त्र मानेवर ठेवल्यासारखं कार्य पार्वती तू असताना त्या ठिकाणी केलंस असं म्हणणं मार्तंडाचं येऊ लागलं. वृक्षाचे फांदीवर बैसोन अविचारे तोडी मुळी होऊन आपुले पतन न जाणून मूर्ख जैसा वर्ततसे. पार्वती तुझं कार्य असताना कसं झालं म्हणाले महाराज आम्ही असताना लहानपणी असताना काय होतं शाळेमध्ये होतो ना तेव्हा लाकूड तोड्याची असताना गोष्ट आम्हाला सांगितली. लाकूड तोड्या किती मूर्ख होता ज्या फांदीवर ते बसला होता ना तीच फांदी असताना तोडू लागला. कोण ज्ञानी असा की जो असताना त्या ठिकाणी ज्या फांदीवर ते बसला ना तीच फांदी असताना त्या ठिकाणी तोडतो आणि जर ती फांदी मारत असताना बसलेली तुटली तर याला असताना सुख होणार आहे का हे गादी पडणार आहे का हातपाय मोडतील ना महाराज. तसं असताना त्या ठिकाणी पार्वती तुझं असताना त्या ठिकाणी काम व्हालंय ज्या फांदीवर ते तू बसली तीच फांदी असताना तोडायली म्हणजे दुःख असताना मिळणार आहे. मग विचार कर तू असा का वर असताना त्या ठिकाणी दिला असं म्हणणं मार्तंडाचं असताना त्या ठिकाणी कोणाचं मल्हारीचं
पार्वतीला अस्त्र येऊ लागलं. महाराज अस्त्र यांचे नाव अलग असणार त्या ठिकाणी सांगितले. मला अस्त्र त्या ठिकाणी माहित नाही. जयद्री अस्त्र त्या ठिकाणी दाशी होती हे माहित होतं. एवढं अस्त्र सांगितलं. माता पार्वती सांगितलं. हे अस्त्र पुढे सांगत म्हणून लागले. ऐसा तू विचार न करिता जैसे वर दिदला तत्वता आता मजल पासून वर लाधता पस्तावा पडशील हो भाविनी. आणि पुन्हा म्हटलं आता तू अस्त्र मागायला पुढे कोणताच विचार केला नाही. आणि पुन्हा आणखी मला मी अस्त्र त्या ठिकाणी वर मागते की धनी मी माझी एक इच्छा आहे आणि तुम्ही नाही का काय करा हिच्या बरोबर लग्न अस्त्र त्या ठिकाणी करा. म्हणजे सोबतच मागून घेणे महाराज. आणि आणखी मला देऊ असं वचन घ्यालीस की तुम्ही माझं म्हणणं अस्त्र ऐका. पण पार्वती ध्यानामध्ये धर. हे जर महाराज अस्त्र सत्यामध्ये आलं ना तर तुला दुःख अस्त्र त्या ठिकाणी होणार आहे असं म्हणणं आमच्या अस्त्र मल्हारीचं कोणाला येऊ लागलं? पार्वती मातेला येऊ लागलं. हे कोणी मृडानी म्हणे का शूळ पाणी जयच्या वचनास गुंतले म्हणून प्रार्थितसे स्वामी. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी या पार्वतीचं मार्तंडाच्या अवतारामधल्या पार्वतीचं नाव अस्त्र माळसा अस्त्र त्या ठिकाणी होतं. आणि जयद्रीचं अस्त्र बाण महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं. मग माळसा हिला अस्त्र तर माळसा हिला महाराज अस्त्र त्या ठिकाणी मार्तंड भरू मल्हारी अस्त्र बोलू लागले की तू अस्त्र त्या ठिकाणी तू महाराज अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र कार्य करून अस्त्र वचनामध्ये गुंतून अस्त्र घेतलंस. तू तुपलं तर वचन दिलंस. पण माझ्याकडून वचन घेऊन पुन्हा दुःखामध्ये आणखी जास्त पडण्याचा अस्त्र तुझा प्रयत्न तुला दुःख अस्त्र त्या ठिकाणी होणार आहे. मला तरी अस्त्र त्या ठिकाणी वचनामध्ये घेऊ नको म्हणणं मल्हारीचं येऊ लागलं. तरी कृपाळू होऊन मागितला वर द्यावा मज लागून तेव्हा गणपतीस साक्ष ठेवून दिला म्हणे सदाशिव. हो पुन्हा म्हणलाले मल्हारी अस्त्र त्या ठिकाणी कोणाला बाणाईला मारला कोणाला मारला अस्त्र माळसाला अस्त्र त्या ठिकाणी समजून सांगू लागले. पुन्हा मला अस्त्र त्या ठिकाणी भांडशील मला अस्त्र पुन्हा माझ्यावरती चिडशील तुला देऊ नको म्हणायलो. पण त्या ठिकाणी मी जर त्या ठिकाणी वर दिला ना तुला तर पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी काही ना काहीतरी महाराज अस्त्र काय होणार दुःख अस्त्र तुला भेटणार आहे. मग मी माझ्या मनानं अस्त्र काही करीन बरं का. तेव्हाच अस्त्र त्या ठिकाणी गणपती बाप्पा जवळच बसलेले होते. महाराज गणपतीला अस्त्र त्या ठिकाणी हाक दिली गणेशा इकडं अस्त्र या. गणपतीला अस्त्र कोणी मल्हारीने अस्त्र जवळ बोलून घेतलं. मल्हारीनं सर्व अस्त्र त्या ठिकाणी गणपतीला सांगितलं हे बघ तू या अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणते जयद्री बरोबर अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही लग्न करा तिची इच्छा पूर्ण करा आणि पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी काही जर झालं तर तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी साक्षीला. असं काय केलं महाराज गणपतीला अस्त्र सर्व काही सांगितलं आणि वर महाराज अस्त्र ज्याच्या वेळेला काय या गणपतीची साक्ष महाराज अस्त्र मल्हारीने अस्त्र त्या ठिकाणी केली म्हणतात. शिव म्हणे एक सुंदरी काळे कडोनी जया दुसरी ही जन्मेन बाणासुराचे उदरी बाणा नाम विख्यात. हो मग ऐकून झाले पार्वती आता काही काळानंतर अस्त्र काय होईल हीच असणारी जयद्री नाही का. एक अस्त्र बाणासुराचे अस्त्र उदरी महाराज अस्त्र जन्म घेईन तिचं नाव अस्त्र बाणाई अस्त्र त्या ठिकाणी पडल म्हणून लागले. रूपे करून इजम समान तुळसनेसे न पावे स्त्रियात जाण पुढे मनी मल्ल दैत्य मदिना तेव्हा मल्हारी नाम माझे. तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी कोण आमच्या अस्त्र शिवशंकर पार्वती मातेला अस्त्र सांगू लागले पार्वती आई ही बाणासुराचे अस्त्र उदरी जन्म घेईल ही अस्त्र बाणाईचं नाव अस्त्र पडून रूपानं अस्त्र सुंदर होईल. महाराज अस्त्र त्या ठिकाणी हिच्या रूपाचं अस्त्र त्या ठिकाणी चांगलं आहे ना ते अस्त्र इतकं मनमोहक अस्त्र सुंदर रूप या बाणाईला अस्त्र त्या ठिकाणी भेटल की महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रूपामध्ये अस्त्र त्या ठिकाणी ही बाणाई महाराज अस्त्र त्या ठिकाणी येईल म्हणून लागले. ते काळी मी सवरीन मज अत्यंत प्रिय होईल जाण मीचे स्वाधीन राहीन निरंतर जाण. मग मी अस्त्र कालांतराने काय करीन मनी मल्ल दैत्य ज्यावेळेस अस्त्र पृथ्वीवरती मारतील तेव्हा मार्तंड भैरवाचा अवतार अस्त्र धरील आणि बाणाईला अस्त्र त्या ठिकाणी त्यावेळेस मी पत्नी म्हणून अंगीकार अस्त्र करील. तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी तुला अस्त्र त्या ठिकाणी कळणार नाही पण महाराज अस्त्र ती बाणाई अस्त्र माझी आवडती अस्त्र त्या ठिकाणी राहील. बाणाई जसं मला सांगेल का तसं काम अस्त्र मी त्या ठिकाणी करील बाणाईचं अस्त्र त्या ठिकाणी ऐकेल असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी महादेवाचं कोणाला पार्वतीला येऊ लागलं. मी जयासी वरिल्यावरी तुझ क्रोधे होईल भारी याचा विचार न करिता अंतरी व्यसनी पडशील निश्चये. हो मग मात्र अस्त्र त्या
ठिकाणी पार्वती मी जेव्हा असते त्या ठिकाणी या बाणाईचं ऐकून बाणाई संग लग्न करीन ना तेव्हा असा राग तुला असतं माझा पण असतं त्या ठिकाणी येईल तुझी तळमळ असतं त्या ठिकाणी होईल तुला असतं निश्चितपणे त्यावेळेस राग येईल पार्वती असं म्हणणं असतं मल्हारीचं म्हणजेच असतं महादेवाचं येऊ लागलं. हे श्रवण करून बोले गिरी नंदनी ऐका जी पिका पिनाक पाणी म्या जयसे वर दिदला कृपा करुणी मग क्रोधे करणे कैसे घडे. हो त्या ठिकाणी पुन्हा पार्वती माता असतं त्या ठिकाणी कोणाला महादेवाला असतं बोललेल्या म्हणून लागल्या आपल्या घरची घरी बोलणं होतं महाराज ते काय असं नव्हतं तेव्हा काय म्हणल्या महाराज त्या आता ग्रंथ करते म्हणतात महाराज असतं त्या ठिकाणी पिनाक पाणी या असं म्हणल्या पण आपल्या भाषेमध्ये काय म्हणल्या होय हो आता मी तुम्हाला असतं त्या ठिकाणी वर मागून गेले मी तुम्हाला म्हणाले की बालूसंघ असतं त्या जयद्री संघ लग्न असतं करा मी तुमच्या संघ कशाला भांडण आता मीच म्हणाली ना तुम्ही तुमच्या मनाने लग्न करायलात का म्हणून म्हणाले मी असतं त्या ठिकाणी भांडणार नाहीये मी असतं प्रेमानं त्या ठिकाणी राहील असं म्हणणं असतं पार्वती मातेचं असतं कोणाला येऊ लागलं महादेवाला असतं त्या ठिकाणी येऊ लागलं. शिव म्हणे अवश्य तिने याचे स्मरण असो ते भले ही जया इस बाण नाव दिले बाणासूर नंदिनी जाने तू. हो त्या ठिकाणी म्हणाले हे असंच असते माणूस म्हणून जाणतंय महाराज आणि जेव्हा काय महाराज असते त्या ठिकाणी खऱ्याला लागतंय आपल्याला जेव्हा दुःख असतं त्या ठिकाणी भेटू लागते ना तो तळमळ होते आणि काय म्हणाले त्या ठिकाणी प्रत्येकाला महाराज असतं असंच आहे मागल्या जन्माचं असतं महाराज असतं कर्म आहे ना ते ह्या जन्मामध्ये असतं त्या ठिकाणी भोगाय म्हणते आणि महाराज असतो आता टुसक फुडफुडू घेतोय ना मग देवानं काय केलं असेल इतकं मोठ्यानं असतं त्या ठिकाणी कार्य असतं करतो भजन करतो कीर्तन करतो समद देवदेवाचं करतो आणि मला असं कामून असतं भेटत असेल महाराज हे आताच नसतं बरं का हे पहिलं काहीतरी आपण असतं केलेलं असेल तेव्हा ह्या जन्मामध्ये असतं त्या ठिकाणी फिरून महाराज असतं त्या ठिकाणी घेत नाही म्हणून महाराज असतं कधीच कोण्याच गोष्टीची खंत करायची नाही मोठ्यानं असतं त्या ठिकाणी वाजत गाजत याचं वाजत गाजत असतं सर्व कार्य करायचं जे होईल ते बघतेच महाराज असते त्या ठिकाणी कोण म्हणून लागलं सर्वजण असंच म्हणतात महादेव असतं त्या ठिकाणी मलाही सांगून आले असंच होतं रे बाबा पण तुला काय सांगावं लय बेजारी होती महाराज असतं हे नवरा बायकोचं असतं बोलणं बरं का एरवी महाराज असतं नवरा बायकोचं बोलणं कोणी बी ऐकून बरं का एक जर नवरा बायको कोणी कोण बोलत असते ना अजिबात महाराज असतं ऐकून पाप होत असतं पण हे महाराज असतं जगाच्या कल्याणासाठी नवरा बायकोचं बोलणं आपल्याला असतं ग्रंथकर्त्याचे उपकार आपल्याला की या भगवंताची असतं लीला नवरा बायकोचं बोलणं याच्यामधून असतं आपल्याला काय घ्यायचंय तर महाराज असतं हे मागलं झालेलं जे व्हायला ते विसरून जायचं दुःख असतं म्हणायचं नाही आपल्या कर्माला असतं दोष द्यायचा आता मागून आपल्याला कळलं नाही आपण कोण होतो काय होतो माहित नाही काय केलं ते माहित नाही पण आता सर्व ज्ञात ना आपल्याला आपले हातपाय महाराज असतात त्या ठिकाणी चांगलेत ना हो तिला जाय म्हणते आणि दुसरीकडे बी जाय म्हणते मग कुंकड जायचं आपल्याला माहित आहे कोणता रस्ता चांगला आहे त्या रस्त्याला जे कार्य करायचं निश्चित असतं चांगल्या कर्माचे चांगले असतं फळं भेटतात असं म्हणणं असतं त्या ठिकाणी कोण आमचे मारत शिव महाराज असतं पार्वतीला बोलू लागले काही काळ लुटल्यावरी वल्ल मारुनी झाले वल्हारी तेव्हा ती जया बाणासुराचे उदरी कन्या जन्मली अतिरूप. हो मग महाराज असतं काही काळ असतं झाला म्हणून आले दैत्य असतं मातले मल्ला सुर असतं त्या ठिकाणी झाला मनी झाला मग मनीला आणि मल्लासुराला असतं या मार्तंड भैरवाना असतं त्या ठिकाणी मारलं तेवढ्यामध्ये असतं इकडे बाणासुराची असतं त्या ठिकाणी उदरामध्ये असतं कोणाचा या बाणूचा असतं जन्म झाला म्हणतात वे करुणी झाली उपवर वर योजना करी बाणासुर तेव्हा ती म्हणे मज भरता करेन हर दुजान करी मी मग महाराज असतं त्या ठिकाणी मार्तंड भैरव असतं इकडं मणिमल्लाला असतं मारू लागले मारलं महाराज असतं सर्व काही कार्य दिव्यास्त्र झालं बाणासुराच्या घरी बाणाई अस्त्र जन्माला आली झाली महाराज अस्त्र आली पुन्हा मग ती अस्त्र त्या ठिकाणी मोठी झाली उपूर अस्त्र झाला बाणासुर अस्त्र महाराज अस्त्र वर मंदिर अस्त्र सूर्य उगू लागला आपली मुलगी अस्त्र त्या ठिकाणी कोणाला याची लग्न अस्त्र करायचं तेव्हा अस्त्र ती म्हणली मला इकडे तिकडे अस्त्र त्या ठिकाणी लग्न करायचंय लग्न जर करीन तर महाराज अस्त्र मार्तंड भैरवात संगत अस्त्र त्या ठिकाणी करील त्यांच्याशिवाय अस्त्र मी त्या ठिकाणी अस्त्र पत्नी कोणाची होणार नाही अशी बाणू महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागली कन्येचा दुराग्रह पाहून बाणासुर म्हणे उद्विग्न तो अकस्मात ब्रह्मानंद येता झाला ते महाराज असतं त्या ठिकाणी हा असतं राक्षस दैत्य कुळामध्ये असताना बाणासुर जन्माला आलता
आणि मुलीचं म्हणणं असतं त्या ठिकाणी मला मार्तंड भैरव बरोबर असतं लग्न करायचं, मी कोणासोबतही करणार नाही अशी असतरी मुलगी म्हणाली. मग वडिलांना असतं चिंता वाटली, काय करावं कसं करावं. तेवढ्यामध्ये महाराज असतं नारायण नारायण म्हणत असताना आमचे नारद मुनी आले. कन्येचे वृत्त समस्त बाणासुर नारदास सांगे साचार, ते कुणी मुनिवर म्हणे हे सत्य असे दैत्यपती. हो महाराज असतं अशा रीतीने नारद मुनी असतं बाणासुराच्या घरी असतं आले. नारद मुनीला असतं सर्व कथन असतं. कुणी बाणासुरानं सांगितलं महाराज म्हणले आम्ही दैत्य कुळामध्ये असतं जन्माला आलो, पण माझी मुलगी असतं म्हणते मार्तंडा बरोबर असतं मला लग्न करायचंय. तेव्हा नारद मुनी बोलले बाबा चिंता असतं करू नको, हे पूर्व नियोजित आहे. तुझी मुलगी असतं तीच म्हणणार आहे. का म्हणणार आहे, हिनं जन्म त्यासाठी असतं घेतलाय ना, असं म्हणणं नारद मुनीचं बाणासुराला येऊ लागलं. परी तपश्चर्ये वाचून शिव भरतान होय जाण, तरी दीर्घ उपाय करून शिव भार्या होईल. हो महाराज असतं त्या ठिकाणी मग नारद मुनी असतं म्हणून लागले तिची इच्छा आहे. महाराज असतं पती असतं त्या ठिकाणी भैरव व्हावे, मार्तंड भैरव असतं पती व्हावे ही इच्छा असतं तिची आहे. पण सहसा महाराज असतं त्या ठिकाणी त्या भगवंतासोबत असतं त्या ठिकाणी लग्न असतं होतं का नाही होत. यासाठी असतं काय करावं लागतं, तप महाराज असतं करावं लागतं. अखंड असतं त्या भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धरावं लागतं. त्या भगवंताची असतं भक्ती करावं लागते. अष्टांगाने असतं त्या ठिकाणी साधना करावं लागतात. महाराज असतं तप केल्याशिवाय त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होत नाहीये म्हणणं नारद मुनीचं कोणाला ते अस्त्र बाणासुराला येऊ लागलं. मग बाणासुर नंदिनी लागे नारदाचे चरणी, याचा उपाय मज लागुनी सांगाजी गुरुवर्या. मग महाराज असतं बाणाई असताना जवळच होती. महाराज जवळ असताना बाणाई होती. बाणाईनं असतं साष्टांग दंडवत असतं नारद मुनीला घातला नमस्कार असताना केला आणि म्हणू लागली महाराज आता तुम्ही म्हणताना तप केलं नव्हतं, पण कसं तप करू, काय तप करू, कोणता मंत्राचा जप करू, विधी असताना कसा करू जेणेकरून मार्तंड माझ्या बरोबर लग्न करतील ना, असा उपाय असतो तुम्ही त्या ठिकाणी सांगा. असा प्रश्न कोणी बालून असताना त्या ठिकाणी नारद मुनीला केला. तेव्हा नारद मुनी श्रेष्ठ बाणेची भक्ती पावनी वरिष्ठ, मल्हारी मंत्र विधियुक्त श्रेष्ठ उपदेशिता जातात वेळ. काय केलं नारद मुनीने असताना त्या ठिकाणी बाणाईकडे असताना बघितलं, बाणूकडे असताना त्या ठिकाणी बघितलं. बाणूचं अस्त्र अंतकरण त्या भगवंतासाठी तळमळ असताना लागून राहिली होती. भगवंतासाठी असताना त्या ठिकाणी जीव तुटत होताना ही व्यथा असताना कोणी त्या असताना नारद मुनीनं पाहिली. आणि पण महाराज असताना जो काय मल्हारीचा असताना त्या ठिकाणी मंत्र आहे, तो मंत्र असताना त्या ठिकाणी कोणाला बाणूला असताना त्या ठिकाणी दिला आणि कसं कार्य करायचं पुढे सांगू लागले. ऋषी छंद न्यास ध्यान सहित मंत्र सांगे नारद सत्य, म्हणे या मंत्रे तुझे कार्य निश्चित, बाणे होईल निश्चय. मग महाराज असताना त्या ठिकाणी मंत्र असताना सांगितला, मंत्र सांगितला. पण महाराज असताना हा मंत्र आहे ना चलत फिरत असताना म्हणायचं नाही. महाराज असताना त्यासाठी कसा म्हणायचा याची विधी असताना त्या ठिकाणी सांगितली. पुन्हा अंतःकरणामध्ये कोणताही द्वेष नसला पाहिजे. निश्चय अंतःकरून काम क्रोध रहित असताना अंतःकरण सर्व महाराज असताना त्या ठिकाणी प्राणी मात्रावरती दया असताना धरायची. महाराज असताना त्या ठिकाणी असं करून महाराज असताना त्या ठिकाणी त्या भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये येऊन सर्व जगतीमध्ये भगवंत असताना बघायचं आणि कोणाचंच अंतःकरण दुखलं नाही पाहिजे असं कार्य करून असं असताना त्या ठिकाणी मंत्राचा जप महाराज असताना करायचा, तर भगवंताची प्राप्ती होती. सर्व काही बाणूला कोणी आमच्या असताना नारद मुनीनं सांगितलं. मग ते बाणा लावण्य खाणी धावणी लागे नारदाचे चरणी, पितृ आज्ञा घेऊन काननी तपा लागी जात मग अशा रीतीनं अस्त्र काय केलं महाराज, या बाणून अस्त्र काय केलं नारद मुनीचे पुन्हा चरण अस्त्र धरले आणि सांगितलं भगवंता मला चांगली अस्त्र तुम्ही अस्त्र चांगला मंत्र अस्त्र सांगितला. तप केल्यानं भगवंत भेटलेत ना हे मी सांगितलं. मग अस्त्र आपल्या वडिलाला हात अस्त्र जोडले आणि म्हणले दादा मला अस्त्र अरण्यात जाऊन तप अस्त्र करण्याची आज्ञा अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी द्या, मी निर्जन वनी जाऊन अस्त्र त्या ठिकाणी तप करील असं म्हणणं कोणाचं बाणूचं अस्त्र येऊ लागलं. अघोर वनाते सेवून तप करी अति दारुण, बहु काळ गेला से क्रमून परी कार्य सिद्ध न होय. महाराज अस्त्र त्या ठिकाणी अघोर वनामध्ये अस्त्र ही बाणू गेली. महाराज तपश्चर्या अस्त्र करू लागले. कित्येक दिवस अस्त्र त्या ठिकाणी निघून गेले. तरुक अस्त्र इकडं काय झालं महाराज, इकडं अस्त्र मल्हारीचं अस्त्र अवतार झालं
झालता, नगर अस्त्र तापलं होतं, राजधानी अस्त्र झालती, प्रधान होते, सर्व अस्त्र सैन्य होतं, सर्व काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी यथोचित होतं. या मल्हारीचा अस्त्र त्या ठिकाणी प्रधान अस्त्र कोण होते? आमचे अस्त्र विष्णू परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी होते. मानव अवतार अस्त्र त्यांना धरला होता आणि या पृथ्वी तलावर ते अस्त्र त्या ठिकाणी मार्तंडाबरोबर अस्त्र सर्व 33 कोटी देव अस्त्र तिथं राहत होते. 30 ठिकाण तुम्ही सांगितलं ना पोथीमध्ये, त्या ठिकाणी अस्त्र कोणतं ठिकाण आहे ते? हा, महाराज अस्त्र त्या ठिकाणी असा सर्व कारभार अस्त्र भगवंताचा अस्त्र होता आणि इकडं बाजू अस्त्र घोर वनामध्ये अस्त्र तपश्चर्या करू लागली. मग बाणा ते स्थळ सोडून चंदनपूर ग्रामीचे अभिमान धान तेथे नदी तीर अवलोकून तप करी आनंदे. मग या बाजूनं महाराज अस्त्र काय केलं? घोर वनामधली तपश्चर्या अस्त्री बरेच दिवस केली, पण भगवंताने दर्शन अस्त्र त्या ठिकाणी दिलं नाही, भगवंत अस्त्र भेटले नाही. मग महाराज अस्त्र तिथूनच जवळ एक चंदनपुरी नावाचं अस्त्र गाव होतं, नदी महाराज अस्त्र त्या ठिकाणी होती आणि त्या नदीच्या तीरावर ते बाणू अस्त्र त्या भगवंताची तपश्चर्या करू लागली. नदी तिरी चंदन वृक्ष थोर त्याचे खाली उभी सुंदर मंत्र जपे निरंतर नारद चरणा आठवणिया. हो, त्या आपल्या गुरुचं अस्त्र ध्यान, गुरुचं अस्त्र त्या ठिकाणी मंत्राचा जप, गुरुची अस्त्र त्या ठिकाणी गुरुच्या शब्दावरती निष्ठा ठेवून महाराज अस्त्र ही त्या नदीच्या काठाला अस्त्र चन्नाच्या झाडाखाली बसून अस्त्र काय करू लागली? त्या जे नारदांना अस्त्र मंत्र दिलता त्या मंत्राचा अस्त्र जप महाराज अस्त्र तपश्चर्या करू लागली. तेव्हा पूर्व भाग्य करून पाही मार्तंडास स्मरण झाले लवलाही म्हणे तैसे वरद दला म्याही तो सिद्धीस न्यावे ते सई. महाराज अस्त्र मग काय भगवंताला सर्व काही ज्ञान महाराज अस्त्र असतं, पण सर्व अस्त्र भगवंताचं कार्य अस्त्र त्या ठिकाणी झालं. एक कार्य अस्त्र त्या ठिकाणी कोणतं आठवलं? पार्वतीला अस्त्र वर दिलेलं आहे आपण, ते अस्त्र काम अधुरं राहिलेलं भगवंताला आठवण अस्त्र त्या कार्याची झाली म्हणतात. जया ज्ञान दृष्टीने अवलोकिली तव ती बाणासुराचे घरी जन्मली दारुण तपश्चर्या मांडली माझ्या प्राप्तीला गेली. देवानं अस्त्र मार्तंड भैरवाने काय केलं? बसल्या जागेवरती महाराज अस्त्र डोळे अस्त्रे झाकले आणि ती जयाद्री महाराज अस्त्र त्या ठिकाणी आठवली. कोणती? कैलास पर्वतावरली जयाद्री अस्त्रे आठवली आणि ती जयाद्री अस्त्र बाणासुराच्या इथं जन्माला आली. आज अस्त्र त्या ठिकाणी उगवण झाली आणि तिनं असणार आपलं घनघोर महाराज अस्त्र तप मांडलं. हे भगवंताच्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी आलं म्हणतात. अरण्यास बसे सुंदरी तेथे मेंढवाडा वसविला धनगरी त्या माझी मुख्य अजामेळ धारी परम भाविक मार्तंड भक्त. महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला सर्व काही कळालं. महाराज चंदनपुरी नावाचा अस्त्र गाव आहे, जवळच अस्त्र एक गंगा आहे, बाणाई अस्त्र त्या ठिकाणी तिथं तपासणी करतील. जवळच एक धनगराचा अस्त्र त्या ठिकाणी वाडा आहे आणि त्या वाड्याचा मालक अस्त्र कोण आहे महाराज त्या ठिकाणी? अजामेळ अस्त्र त्या ठिकाणी. आणि अजामेळाला अस्त्र ही बाणाई आपली मुलगी म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी तिच्या घरी अस्त्र त्या ठिकाणी राहते असा कार्यभाग आहे. महाराज अस्त्र हे सर्व मार्तंडाला अस्त्र त्या ठिकाणी आठवलं किंवा ज्ञात महाराज अस्त्र झालं म्हणतात. त्याने कन्येसी मानून करीतसे तिचे पाळण अजामेळ बहु द्रव्यवान इच्छिला पदार्थ पुरवितसे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी अजामेळानं अस्त्र काय केलं म्हणतात? तर महाराज बाणाई आपली अस्त्री लेख महाराज अस्त्र मानली आणि याच्यापाशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या गावामध्ये सर्वात श्रीमंत अस्त्र त्या ठिकाणी होता. बरेचसे मेंढर महाराज अस्त्र त्याच्यापाशी होते. जे काही अस्त्र बाणाईची इच्छा होईल ना, आपल्या मुलीसारखी असणारी इच्छा महाराज अस्त्र त्या ठिकाणी हा कोण? अजामेळ महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुरवत होता. काहीच बाणाईला अस्त्र कमी पडू देत नव्हता म्हणतात. मल्हारी रूप ध्यानात आणून कामज्वरे पिढीला दारुण गिरी जैसे वर दिल्याचे स्मरण हाते झाले मल्हारीसी. मग महाराज अस्त्र त्या भगवंताला सुद्धा अंतःकरणामध्ये त्या बाणूची अस्त्री आवड महाराज अस्त्री निर्माण झाली. देवाला अस्त्र तो वर दिलेला अस्त्र त्या ठिकाणी आठवला महाराज अस्त्र पार्वती मातेला अस्त्र वर दिलेला आणि त्या बाणाईची आवड अस्त्री भगवंताच्या अंतःकरणामध्ये जागृत झाली आणि कधी कधी बाणूला अस्त्र त्या ठिकाणी भेटू असं मार्तंडाला अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागलं. मग प्रधानासी गुज बोलून अश्वारूढ झाले ती दोघे जण त्वरेने बाणे पाशी घेऊन
तटस्थ अवलोकिती. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले, वाचताना गडबड जराशी बी करू नका, दमानं वाचा म्हणून लागले. काय केलं मार्तंडाला असताना त्या ठिकाणी पुढचा कार्यभाग असताना करायचा आहे. मार्तंडानं असताना काय केलं, लगेच असताना त्या ठिकाणी आपल्या असताना सेनापतीला आज्ञा केली, एक घोडा असताना त्या ठिकाणी आणा. आपल्याला कुठं जायचंय, महाराज असताना फिरण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी असताना जायचंय. प्रधानाला सांगितलं नाही कुठं जायचंय, तो नुसता घोडा आणण्यासाठी असताना सांगितला. घोड्यावर ते प्रधान आणि मार्तंड भैरव असताना त्या ठिकाणी बसले आणि निघाले. महाराज असताना कुठं, रस्ता धरला चंदनपुरीचा. तिचे रूप पावन नयनी मल्हारी दे भान गेला विसरोनी. प्रधान म्हणे तेथे काननी कोणाची कोण अससी. महाराज असताना घोडा आला चंदनपुरीच्या शिवारामध्ये. महाराज असताना आला गंगाच्या काठी असताना घोडा उभा राहिला. भगवंताला सर्व काही करायचं होतं. त्या बाणाईला असताना त्या ठिकाणी भेट द्यायची होती, लग्न असताना करायचं होतं, पण निमित्त महाराज हे प्रधानाला असताना नोकरू देण्याचं. प्रधानाला असताना म्हणून लागले, ते वनामध्ये मोठं झाड दिसायले आणि तिथं एक असताना सुंदर स्त्री आहे आणि कोणाचं ध्यान करते की. महाराज असताना असा प्रश्न कोणाला, प्रधानाला असताना मार्तंडाने केला. बाणा म्हणे एक वचन, मी बाणासुराची कन्या प्रमाण. माझे नाव बाणा असे जाण, शिवप्राप्ती स्तव तप करी. लगेच प्रधान महाराज असताना त्या ठिकाणी मार्तंडाने सांगितल्याबरोबर मार्तंडाने सांगितलं, इतक्या घोर वनामध्ये असताना कोण तपश्चर्या करते बघा जाऊन. मग प्रधान असताना त्या ठिकाणी गेला, विचारलं महाराज. तेव्हा असताना बानू असताना सांगू लागली, मी असताना बाणासुराची मुलगी असताना बानू आहे आणि त्या मल्हारीचा असताना त्या ठिकाणी मला असताना मार्तंडा बरोबर असताना लग्न करायचंय, म्हणून मी घोर तपश्चर्या असताना त्या ठिकाणी करते, अशी बानू असताना त्या प्रधानाला बोलू लागली. ऐकून प्रधान संतोषला, कार्यसिद्धी झाली मला. हे वृत्त संपूर्ण मल्हारीला प्रधाने निवेदिले. महाराज असताना त्या ठिकाणी प्रधानाला सुद्धा महाराज असताना माहित होतं की असं होणार आहे म्हणून. प्रधान कोणीच नव्हते, विष्णूचा अवतार असताना प्रधानाचा होता. येईन असताना सविस्तर विचारलं, मार्तंडा बरोबर मला असताना लग्न असताना करायचं म्हणून तप करते. हे ऐकल्याबरोबर महाराज असताना त्या प्रधानाच्या लक्षात आलं की आता कार्य साधणार आहे, भगवंत असताना बरोबर लग्न असताना करणार. लगेच वापस असताना त्या ठिकाणी आले आणि आमच्या असताना मार्तंडाला सांगू लागले, भगवंता ती असताना स्त्री बानू आहे आणि त्या ठिकाणी मार्तंडा बरोबर म्हणजे तुमच्या बरोबर लग्न करण्याची तिची असताना त्या ठिकाणी इच्छा आहे. प्रधानास आज्ञा करी मल्हारी, म्हणे बाणेसी बोधावे झडकरी. जे तुझे असे अंतरी, तिचे प्राप्ती झाली असे. आणि लगेच प्रधानाला असताना सांगितलं, प्रधान आणखी एकदा वापस असताना तुम्ही त्या ठिकाणी जा आणि बानूला असताना सांगा. काय सांगा की तू ज्यासाठी एवढा टास्क केला, ज्यासाठी एवढं तप करते ना, ती असणारी तपाची सिद्धी असणारी आली. मार्तंड भैरव असताना इथं आली तर तुझी असणारी त्या ठिकाणी मनोकामना पूर्ण होणार आहे असा निरोप असताना बानूला द्या, असं मल्हारीचं म्हणणं असताना त्या ठिकाणी येऊ लागलं. आज्ञा घेऊन प्रधान त्वरित बाणे पाशी येऊन, म्हणे तपासी सिद्ध तुझ लागून झाली असे जननी. लगेच असताना प्रधान गेले. महाराज असताना बाणाईपाशी असताना बानूपाशी हात असताना जोडले आणि म्हणू लागले, माते ज्यासाठी एवढा अट्टास केलात ना, तो आज असताना तुमचा पूर्ण अस्त्र होणार आहे. तो भगवंत असताना त्या ठिकाणी आला माते आणि तुमची इच्छा स्फूर्ती असताना आज होणार आहे असं असताना हात जोडून प्रधानाचं म्हणणं बानूला येऊ लागलं. हसून बोले सुंदरा, म्हणे मज बोले न वाटे खरा. एरू म्हणे जो ध्यानी पासी बरा, तोची प्रत्यक्ष नयनी त्या ठिकाणी लगेच अस्त्र प्रधानाला बानू अस्त्र म्हणून लागले, महाराज तुम्ही म्हणतात की खरं असेल पण मला विश्वास असताना त्या ठिकाणी येत नाही. तेव्हा अस्त्र बानूला प्रधान अस्त्र म्हणून लागले, माते तू ज्या भगवंताचं हृदयामध्ये अस्त्र स्मरण करते ना, ज्या भगवंताचं अस्त्र रूप आठवते ना, ते आठव रूप आणि प्रत्यक्षात समोर अस्त्र त्या ठिकाणी बघ, तुला अस्त्र त्या भगवंताचं दर्शन होतं की नाही असं म्हणणं प्रधानाचं बानूला येऊ लागलं. तेव्हा ते बाणासुराची नंदिनी पाहे जवळ लोकुनी, जे ध्यान करीती होती म्हणी, त्याची प्रत्यक्ष पाहत असे. महाराज असताना ती बाणाईची बाणासुराची असणारी मुलगी या प्रधान
प्रधानानं सांगितल्यानंतर अस्त्र त्या ठिकाणी हृदयामध्ये स्मरण होतं, हृदयामध्ये भगवंताची मूर्ती होती, त्या मूर्तीचं अस्त्र ध्यान करत होती ना. महाराज बघितलं तर खरंच अस्त्र त्या ठिकाणी काय दिसलं, जे हृदयामध्ये चिंतन करीत होती ना, ज्या मूर्तीचं ध्यान करीत होती ना, ती मूर्ती अस्त्र त्या ठिकाणी काय होती, साक्षात अस्त्र पुढे उभं होती म्हणतात. बाणेने मल्हारी रूप पाहून अंतरी बदलसे मन, अष्टभावे सद्गदित होऊन प्रेमाश्रू नयनी वाहते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कित्येक दिवस अस्त्र तप केलं, मूर्ती अस्त्र ध्यानामध्ये अस्त्र धरली होती. ती मूर्ती अस्त्र त्या ठिकाणी समोर उभी बनली ना, त्यावेळेस अस्त्र अष्टांग भावास्त्र जागृत महाराज अस्त्र झाले. प्रेमानं अंतकरण अस्त्र बाणूचं दाटून अस्त्र त्या ठिकाणी आलं, अंगास्त्र थरथर कापू लागलं आणि डोळ्यामधून प्रेम अश्रू अस्त्र त्या ठिकाणी बाणूच्या येऊ लागले. मग बोले प्रधानासी म्हणे म्यावरिले मल्हारीसी, परिहाज मेळ पुण्य राशी याचे मज पाहिले असे. हो महाराज अस्त्र त्यावेळेस अस्त्र बाणवास्त्र काय म्हणून लागली, कोणाला महाराज अस्त्र प्रधानाला बोलू लागली, महाराज मी अस्त्र त्या ठिकाणी या मार्तंड भैरवाला अस्त्र त्या ठिकाणी वरलं म्हणून लागले, मी यांच्या बरोबर अस्त्र त्या ठिकाणी लग्न करेन, पण माझा अस्त्र पिता एक अस्त्र बाणासुर आहे, बाणासुराच्या घरी अस्त्र जन्माला आले, पण मला सांभाळलं कोण, अजामेळानं अस्त्र त्या ठिकाणी मला सांभाळलं, लहानाचं मोठं अस्त्र केलं, महाराज खाण्यापिण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी दिलं ना, म्हणून माझा अस्त्र हा ध्येय एवढा अस्त्र त्या ठिकाणी वाढला, उपकार अस्त्र याचे माझ्यावरच. आणि हा अस्त्र कसा आहे, धार्मिक महाराज अस्त्र आहे, सात्विक भावास्त्र याच्यापाशी देवदेवामध्ये याचं सुद्धा अस्त्र मन आहे, असं म्हणणं अस्त्र कोणाचं, बाणूचं अस्त्र त्या मार्तंडाला आणि प्रधानाला येऊ लागलं. तुम्ही त्याची आज्ञा घेऊन मग मज चला घेऊन, मी जीवे भावे करून वरिले असे स्वामी. मग तुम्ही काय करा, कसा का होईना अस्त्र माझा पिता अस्त्र पडतो ना, महाराज अस्त्र जन्मदाता नसला तरी पण अस्त्र त्या ठिकाणी माझं पोट भरलंय, मला लहानाचं मोठं केलंय ना, मग तुम्ही अस्त्र काय करा, मी लग्न अस्त्र मार्तंडा बरोबर तर करणारच आहे, मल्हारी बरोबर अस्त्र करणारच आहे, पण तुम्ही एकदा अस्त्र मानाचा मान, माझ्या अस्त्र वडिलांची आज्ञा अस्त्र त्या ठिकाणी घ्या, त्याच्या अस्त्र कानावरती घाला की तुमच्या मुलीबरोबर आम्ही अस्त्र त्या ठिकाणी लग्न का अस्त्र त्या ठिकाणी करणार. अस्त्र मार्तंडाला म्हणणं अस्त्र कोणाचं, बाणूचं अस्त्र येऊ लागलं. प्रधाने अजामेळास बोधून बाणा घेतली से मागून, श्री मल्हारी सन्निध घेऊन नेऊन उभी केली आनंदे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी बराचसा कथा भाग आहे, पण आमच्या अस्त्र ग्रंथकर्त्यांना थोडा अस्त्र त्या ठिकाणी घेतला ना, यांच्यामध्ये बराच संवाद आहे, बराच अस्त्र गोष्टी झाल्या, बरंच काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी नवे या बाणूसाठी भगवंतानं मेंढर राखली, महाराज अस्त्र मेंढर राखली, म्हाताऱ्याचं अस्त्र रूप घेतलं, कित्येक कथा भाग, पण तेवढा अस्त्र इथं सांगितलेलं अस्त्र दिसणं, महाराज अस्त्र त्या ठिकाणी जेवढा आहे तेवढाच अस्त्र सांगून म्हणून आले, पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग अशा रीतीनं प्रधानानं अस्त्र त्या ठिकाणी कोणाला आज्ञा मिळेला अस्त्र हात जोडले, तुमची मुलगी अस्त्र मार्तंडाला अस्त्र त्या ठिकाणी द्या, किंवा अस्त्र हिचं लग्न अस्त्र त्या ठिकाणी करू द्या, असं म्हणून अस्त्र त्या ठिकाणी परवानगी घेतली. आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण, या बाणाईला अस्त्र त्या ठिकाणी बाणूला महाराज अस्त्र मार्तंडा सोबत अस्त्र त्या ठिकाणी आणलं म्हणतात. बाणेने चरण वंदून भावे करीती झाली स्तवन, म्हणे मी आजी झाले पावन, स्वामी कृपे करुणी. अशा रीतीने अस्त्र काय केलं महाराज, बाणू अस्त्र भगवंतापाशी मार्तंडापाशी अस्त्र त्या ठिकाणी आले, चरण महाराज अस्त्र त्या ठिकाणी चरणावर ते मस्तक अस्त्र ठेवलं आणि त्या ठिकाणी भगवंताला म्हणाली की भगवंता मी आज अस्त्र त्या ठिकाणी धन्य झाले, माझा जन्म अस्त्र त्या ठिकाणी सफळ झाला, असं अस्त्र म्हणणं बाणूचं भगवंताला येऊ लागलं. परी माझी एक विनवणी, हा अजामेळ पुण्य खानी, याने मज पाहिले कन्या म्हणून, याचे उपकार मज बहु. हो मग पुन्हा आणखी भगवंताला हात जोडून अस्त्र विनंती करू लागली, भगवंता हा अजामेळ अस्त्र त्या ठिकाणी यानं मला अस्त्र संगोपन केलं, यानं अस्त्र मला लहानाचं मोठं केलं ना, म्हणून माझं एक मागणं आहे, माझं एक म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी पुढं अस्त्र सांगू लागली. तरी कृपा करून आस घेऊ चला, लग्नाचा होईल सोहळा, तो हा अजामेळ पाहिल डोळा, पितृभावे करुणिया. हो भगवंता त्या ठिकाणी अस्त्री याने लहानाचं मोठं केलंय ना, मग तुम्ही
तुम्ही काय करा, या आजा मेळाला सुद्धा अस्त्र आपल्या बरोबर अस्त्र त्या ठिकाणी घ्या आणि तुमच्या नगरीला गेल्यानंतर महाराज अस्त्र तू काय माझ्या लग्नाचा सोहळा होईल ना, तू अस्त्र माझे वडील अस्त्र त्या ठिकाणी डोळ्यांना अस्त्र पातील, यांना अस्त्र सुख होईल भगवंता असं म्हणणं अस्त्र कोणाचं बाणूचं अस्त्र येऊ लागलं. हसून बोले म्हाळसावर म्हणे तुझे मनोरथ पुरवीन साचार तत्काळ वनी प्रकटली थोर गजक्ष शिबिकायाचे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग भगवंत अस्त्र बोलले, माणसा अस्त्र बाणू अस्त्र त्या ठिकाणी बोलली ना, भगवंत अस्त्र त्या ठिकाणी हसले. महाराज अस्त्र तुझी इच्छा पूर्ण अस्त्र त्या ठिकाणी करतो म्हणले आणि महाराज अस्त्र त्या काळी वनामध्ये अस्त्र काय झालं महाराज मोठमोठले काय झालं शिबिका अस्त्र त्या ठिकाणी तयार अस्त्र झाल्या म्हणतात. मग ते संपूर्ण धनगर बैसती गज अश्वावर अजामेळ ही सहपरिवार शिबिया कानी चालिले. मग अशा रीतीने महाराज अस्त्र मोठमोठाले हत्ती आले, हत्तीवरती अस्त्र त्या ठिकाणी बसण्यासाठी अस्त्र त्याला काहीतरी महाराज अस्त्र म्हणते हौदासारखं अस्त्र त्याच्यामध्ये अस्त्र बरेच त्या चंदनपुरीचे अस्त्र धनगर महाराज अस्त्र त्या ठिकाणी बसले, शिबिकेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी काही बसले आणि सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी कुठं निघाले, बाणूच्या लग्नासाठी निघाले. बाणा घेऊन अश्वावरी आपण बैसले मल्हारी त्वरित आले नळदुर्गा भीमतिरी अति आनंदे करुणिया. अशा रीतीने अस्त्र वराड महाराज अस्त्र हत्तीव काही घोड्याव काही आणि शिबिकेमध्ये काही आणि भगवंतानं अस्त्र काय केलं, या बाजूला अस्त्र आपल्या घोड्यावर ते महाराज अस्त्र बसवलं आणि जो काही नळदुर्गा अस्त्र त्या ठिकाणी पर्वत या नळदुर्गाच्या अस्त्र त्या ठिकाणी पायथ्याला कोण आले, भगवंत अस्त्र बाजूला घेऊन आले म्हणतात. मग सुमुहूर्त पाहून बाणेसी लाविले लग्न 16 दिवस उत्साह पूर्ण होता झाला ते समयी. अशा रीतीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी 16 दिवस अस्त्र काय म्हणाले मंगलाष्टक म्हणायचे का, मग आणलेत का अक्षिदा वाटा ना मग अक्षिदा मंगलाष्टक म्हणतात का घ्या इकडे असं फिरू घ्या भांडा टाका पहिला थोडं. तुम्हाला एखादी येत का, तुम्हाला एखादी येते का मग म्हणा तुम्हाला इकडे येते कोणाला एखादी बघायला असतं ते बंद करा, बंद करा वाटा पटपट. आल्या का चौकड अक्षिता बाहेर जाऊन आले म्हणजे आल्या चौकड अक्षिता शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मूर्तिम परस कमलहस्तं शोभितं मोदकेन वरुण कुसुममाला व्याललंबोदरेण वरदनिवासं सद्गुरुं नमामि कुर्या सदा मंगलसावधान कस्तुरी
तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम करतले वेणुकरेण कंकणम सर्वांगे हरिचंदनं सुलितं ललितं मुक्तावली गोपत्री परविष्टो विजयते कुर्यास्तमना राजा भीमक रुक्मिणी सदेखोनी चिंता करी कन्या सकुलवरा पवरा गोल्यावरा देईचे आता एक विचार श्रीकृष्ण त्याची समर्पू मने पासोनी नरहरी पर्यंत झाले कृती त्रेती वामन हा परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार सात मग तो द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कुठली माझी बोध नववा पुढे कलंकी दावा पुर्या सदा सावधानात देव लग्नम श्रीनंत देवो बलंत विद्या बलंत देवो दैव बलंत विद्या बलंत देव वादांत्री सुमर्थ सगळं सावध सावधान श्री ज्ञानदेव हे चरित्र संपूर्ण गुप्त झाले म्हणून गुप्त मल्लेश्वर नाव पावले हे जयाद्री महात्मी वदिले वैरे विस्तारे करुणी निवेदिले अशा प्रकारे महाराजास्त्र त्या मल्हारीचा अस्त्र त्या ठिकाणी बाणूसंग महाराजास्त्र लग्न झालं 16 दिवस अस्त्र लग्नाचा कार्यक्रम अस्त्र त्या ठिकाणी चालला आणि हे कार्यास्त्र गुपित महाराजास्त्र कार्य झालं म्हणतात हे कोणालाच अस्त्र त्या ठिकाणी माहित नाही म्हणून महाराजास्त्र गुपित मार्तंडास्त्र त्या ठिकाणी नाव महाराजास्त्र भैरव अस्त्र गुपित भैरव असं नाव अस्त्र त्या ठिकाणी पडलं म्हणतात आणि ही कथा अस्त्र त्या ठिकाणी कोणत्या माळसाई आख्यानामध्ये अस्त्र सविस्तर महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगितलेले असे आमचे ग्रंथकर्ते अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले हे बाणाईचे आख्यान संक्षेपे केले निरूपण श्रवण करील त्याचे काम पूर्ण होती की निश्चय महाराजास्त्र बाणाईचा आख्यानास्त्र त्या ठिकाणी आणि हे आख्यानास्त्र त्या ठिकाणी कसं काय हे नाही बरं का महाराजास्त्र त्या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात ज्यानं कोण हे महाराजास्त्र बाणाईचं आख्यानास्त्र त्या ठिकाणी ऐकलं ना निश्चित अस्त्र सुखाची प्राप्ती अस्त्र याला होते दुःख अस्त्र निवृत्ती होते सुख अस्त्र त्या ठिकाणी लागतं एवढं अस्त्र बाणाईचं आख्यान अस्त्र त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगू लागले हे चरित्र परम सुंदर मल्हारीच असे प्रियकर बाणा वल्लभ मनता आनंद थोर होत असे जगदियाशा महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगू लागले अशा रीतीने महाराजास्त्र भगवंताचं अस्त्र कार्य त्या ठिकाणी या बाणूचं अस्त्र त्या ठिकाणी विवाह सोहळा आहे सुंदर अस्त्र कार्य भाग आहे महाराज इथून पुढे अस्त्र त्या ठिकाणी बाणूचं नाव अस्त्र मल्हारी संघ त्या ठिकाणी अस्त्र जुडल्या गेलं आणि ही कथा अस्त्र सर्वश्रेष्ठ दुःख नाशक सुखाला प्राप्त करून देणारी अशी ही कथा आहे म्हणून लागली आता जानाई चरित्र याच प्रसंगी रम्हाई चरित्र तिसरे अन्नपूर्णा चरित्र एकतंत्रे निरोपिले
सांगितले. आता 7 प्रश्न आता असतं त्या ठिकाणी 7 प्रश्नामध्ये असतं त्या ठिकाणी एक असतं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं म्हणून आहे. आता याच्यामध्ये असतं बाणाई झाल्यावर काय महाराज असतं त्या ठिकाणी जनाई असतं आख्यान आहे. पुन्हा महाराज असतं त्या ठिकाणी रंबाई असतं आख्यान आहे. पुन्हा अन्नपूर्ण असतं त्या ठिकाणी असे असतं त्या ठिकाणी आख्यान पुढे असतं त्या ठिकाणी सांगितलेले म्हणून आले. आता एक असतं त्या ठिकाणी झालं बाणाई आख्यान असतं त्या ठिकाणी झालं म्हणतात. जालियावरी मल्हारी तिजवरी कृपा करी हे पाहुणे माळसा सुंदरी परम क्रोध युक्त त्या ठिकाणी आमच्या मल्हारीनं अस्त्र बाणूसंग लग्न महाराज अस्त्र केलं. मग महाराज अस्त्र आपल्या वाड्यावरती अस्त्र मल्हारीनं बाणूला अस्त्र त्या ठिकाणी आणलं. सांगितलं कुणाला माळसाला अस्त्र सांगितलं माळसा तिच्या बरोबर अस्त्र मी त्या ठिकाणी लग्न केलंय. महाराज अस्त्र त्या ठिकाणी 2 दिवस माळसा अस्त्र काही बोलले नाही. बरोबर म्हणलं केलं ना तुम्ही राजत असणार त्या ठिकाणी पद असताना त्या ठिकाणी भगवंताला मोठं अस्त्र होतं ना. मल्हारी अस्त्र त्या ठिकाणी ते भैरव अस्त्र त्या ठिकाणी होते. सर्वजण अस्त्र मानत होते ना. पहिले 2 दिवस अस्त्र त्या ठिकाणी काहीच अस्त्र बोलले नाही. चांगलं झालं देवा अस्त्र असं बोलल्या. पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंत मग येता जाता नाही हरदिनी उठल्याबरोबर अस्त्र त्या ठिकाणी माणसाला विचारत नाही बानू आज मला इकडे जायचंय बानू जेवायला मला आज हे खायचंय. महाराज अस्त्र नुसतं बानू बानू अस्त्र नाव भगवंताच्या मुखामध्ये बानूला सर्व काही विचारू लागले ना तेव्हा माणसाला अस्त्र त्या ठिकाणी राग देवाचा अस्त्र येऊ लागला म्हणतात. दोघीचा कलह झाला बहुत कौतुके पाहतसे मल्ल ध्वस्त माळसा झाली अति संतप्त मल्हारी पाहुणी हसतसे. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी या माळसाला अस्त्र त्या ठिकाणी सौती मत्सर अस्त्र मनामध्ये आला. महाराज अस्त्र देव अस्त्र मी मोठी आहे आणि मला विचारितच नाही. काही बी झालं की बाजूलाच अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात. पुन्हा म्हणायचं बाणू तुलाच कशी देव बोलतात मला का म्हणून अस्त्र विचारित नाही. तूच पुढे पुढे करतेस तूच चांगला अस्त्र दागिने घालतेस देवाच्या पुढे जाते देव मला विचारित नाही. मग या दोघीचे अस्त्र भांडणं महाराज अस्त्र सुरू झाले. कलह अस्त्र निर्माण झाला आणि महाराज या दोघीचे अस्त्र भांडणं सुरू झाले की या मल्हारीनं अस्त्र काय करतं बसल्या बसल्या अस्त्र नुसतं बघायचं. महाराज अस्त्र मुरक्या मुरक्या हसायचं. कोणालाच अस्त्र काही दोघीतून कोणालाच अस्त्र काही म्हणायचं नाही. असं अस्त्र त्या ठिकाणी कार्य महाराज अस्त्र होऊ लागलं म्हणतात. माळसा क्रोधे करून बोले प्रधाना लागून म्हणे तू खेळिया पूर्ण धनगरी घेऊन आला. मग अस्त्र त्या ठिकाणी माळसा अस्त्र त्या ठिकाणी कोणाला बोलले प्रधानाला अस्त्र प्रधाना तूच अस्त्र त्या ठिकाणी कसा जास्त हुशार समधीची कळ केलीस ना तू अस्त्र त्या ठिकाणी केलीस. गेलास कुठं घेऊन भगवंताला चंदनपूरला आणि तिथून काय नाही महाराज अस्त्र धनगरीच अस्त्र वाड्यामध्ये अस्त्र घेऊन आलास. तुला काही काम नाही तू कळ लावण्याचं कार्य अस्त्र केलंस. असं प्रधानाला म्हणणं अस्त्र कुणाचं येऊ लागलं माळसाचं अस्त्र येऊ लागलं. तरी मी येथे न राहे निश्चित ऐकोनी मल्हारी हसत माळसा जयाद्री पर्वत उतरत बहु क्रोधे करनिया. माणसा म्हणजे आपलं राहणंच होत नाही. काहीच मान देत न देव मला अस्त्र त्या ठिकाणी विचारणे झाले काहीच नाही. समजा अस्त्र त्या ठिकाणी बाणूचं जावं आपण या पर्वतावर ते राहणार नाही. आणि कोणता पर्वत होता महाराज अस्त्र त्या ठिकाणी मणिचूर पर्वत. मणिचूर अस्त्र त्या ठिकाणी पर्वत महाराज अस्त्र मणिचूर नावाचा काशीचं नाव आहे. जयाद्री नावाचा अस्त्र त्या ठिकाणी पर्वत आहे महाराज. जयाद्री काशीचं नाव आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी माळसा अस्त्र त्या ठिकाणी रुसली देवावरती आणि जयद्री नावाचा अस्त्र पर्वत इथं सांगितलंय महाराज अस्त्र त्या ठिकाणी जयद्री नावाचा पर्वत अस्त्र माळसानं अस्त्र खाली महाराज अस्त्र त्या ठिकाणी माळसा आली म्हणतात. हे पाहुणी गजवदन पर्वता खाली उतरत आपण माळसेचे करुणी सत्वन वटक्षायेसी बैसविली. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी माळसा रुसल्या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी देवाला वाड्यावरती अस्त्र त्या ठिकाणी सोडलं ना आपण अस्त्र पर्वताच्या पायथ्याला अस्त्र आल्या. गणपतीला अस्त्र ज्ञान झालं. भगवंतांना सांगितलं असतं ना तू आई रुसून चालली. महाराज अस्त्र लगेच गणपती अस्त्र आले. मातेच्या हाताला अस्त्र धरलं म्हणले माते तुला काय झाले
तुला कोणती कमी पडली का? दागिने दांगावरती, खाला प्याला, दासदासी कामाला, काय बिघडाले का काय? भगवंतानं अस्त्र 2 लग्न केलं, जाऊ दे नाही ते. मग असं सांत्वन महाराज अस्त्र केलं. एक वडाचं अस्त्र मोठं झाड होतं, त्या खाली अस्त्र त्या ठिकाणी माळसाईला महाराज अस्त्र गणपतीनं बसवलं. म्हणे ओ जननी येथे राहे स्थिर, मी जाऊनी स्तवितो मल्लहर, बाणाईचे रावे दूर, हे मी करी तो निश्चयेसी. हो, मग महाराज अस्त्र गणपतीनं काय केलं? माळसाला अस्त्र त्या ठिकाणी सांगितलं, माते तुम्ही अस्त्र लांब दूर अस्त्र जाऊ नका, तुम्ही या वडाच्या झाडाखाली अस्त्र बसा, मी अस्त्र गडावरती अस्त्र जातो आणि तिथं अस्त्र मल्हारीला अस्त्र सांगतो की तुम्ही अस्त्र बांधला जरा लांब अस्त्र ठेवा आणि माळसाईला अस्त्र जवळ त्या ठिकाणी अस्त्र घ्या, असं त्या ठिकाणी अस्त्र तुमचं म्हणणं अस्त्र माझ्याकडे अस्त्र तिथं मल्हारीला अस्त्र सांगतो असे गणपती बोलले. पर्वतावर आले गजानन त्वरित, तो बाणा घेऊनी मल्हारी झाले गुप्त, गणपती ज्ञान दृष्टीने अवलोकित, तव कोठे न दिसे पाहता. हो, मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी गणपती अस्त्र मार्तंडाचं अस्त्र दर्शन घेण्यासाठी बोलण्यासाठी आले, तेव्हा अस्त्र मार्तंड भैरव मल्हारी अस्त्र त्या ठिकाणी बाणूला घेऊन अस्त्र त्या ठिकाणी गुप्त झाले. महाराज अस्त्र कुठंच अस्त्र या दोघांचा पत्ता नाही. ज्ञान दृष्टीने अस्त्र गणपती अस्त्र त्या ठिकाणी बघू लागले, देव आणि बाणू अस्त्र त्या ठिकाणी गणपतीला अस्त्र दिसत नव्हते. गंगा म्हणे गजवदना, मल्हारी घेऊनी गेले बाणा, म्या ज्ञान दृष्टीने शोधले त्रिभुवना, परी कोठे ठिकाण न लागे. हो, मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी गंगा अस्त्र होती. या गंगेला अस्त्र त्या ठिकाणी गणपतीने विचारलं, मल्हारी अस्त्र कुंकड गेले, तेव्हा गंगा अस्त्र बोलले, गणपती मला अस्त्र मी ज्ञान दृष्टीने अस्त्र सर्व महाराज अस्त्र जग पाहिलं, पण मला अस्त्र ती बाणू आणि मल्हारी अस्त्र कुठेही महाराज अस्त्र दिसत नाहीत, कुठं गेलीत की असं म्हणणं अस्त्र गंगेचं गणपतीला येऊ लागलं. मज एक क्षण युगा समान, जातसे मल्हारी वाचून, माळसेने कला दारुण, व्यर्थ केला पुत्र राया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय बोलू लागले? गंगा अस्त्र गणपतीला अस्त्र बोलू लागली आणि महाराज ही देवाची अस्त्र त्या ठिकाणी लिहिल्यावर का महाराज जो कोणी अस्त्र भगवंताची अस्त्र भक्ती करू लागला ना आणि मीच देवाचा लय भक्त आहे असा जर गर्व महाराज अस्त्र त्या ठिकाणी आला तर भगवंताला जमत नाही बरं का. काय बोलली ही गंगा हर दिन महाराज अस्त्र भगवंताच्या डोक्यावरती अस्त्र होती, पण ती आज अस्त्र गणपतीला म्हणाली, गणपती काय कार्यभाग झाला की देव अस्त्र कुठं दिसून येतं, मला देव वाजून एक क्षण मी करमत नाही ना, अशी गंगा अस्त्र कोणाला बोलू लागली? गणपतीला अस्त्र बोलू लागली. हे कोणी विघ्नहर, गंगेसह उतरला पर्वत सत्वर, माळसेस सांगती समाचार, मनती कलह दूर झालासे. भगवंत जेव्हा अस्त्र गुप्त झालते का गंगेला इथं सोडून गेलते, गंगेला आपल्या सोबत अस्त्र नेलं नाही महाराज, गंगेला इथं ठेवलं. मग गणपती आणि गंगा हे दोघं बी अस्त्र त्या ठिकाणी तो गड अस्त्र त्या ठिकाणी उतरले आणि ज्या ठिकाणी माळसा अस्त्र त्या ठिकाणी आमच्या गणपतीने बसविलं ना त्या ठिकाणी अस्त्र आले आणि माळसाला अस्त्र त्या ठिकाणी माळसा मातेला अस्त्र सांगू लागले की आम्हाला देवाचं दर्शन झालं नाही, देव कुठं अस्त्र गुप्त झाले आम्हाला दिसले नाही, असं कथन अस्त्र करू लागले. गंगा म्हणे ओ सुंदरी, व्यर्थ गांजिले मल्हारी, अपराध न जाणता अंतरी, व्यर्थ कलह करीसी तू. हो, मग अस्त्र त्या ठिकाणी गंगा माळसाला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले की हे सुंदरी माळसा, तू उगच देवाला अस्त्र त्या ठिकाणी भांडलेलं, देवाला अस्त्र कोणता गुन्हा केलाय? काहीच देवाकडे अस्त्र त्या ठिकाणी चूक नाहीये, पण तू उगच देवाला नाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं, मग देवही रुसले आणि आपला गड सोडून अस्त्र कुठंतरी गेले, तू देवावर ते रागवाय नाही पाहिजे होतं, असं म्हणणं अस्त्र गंगेचं कोणाला? माळसाला येऊ लागलं. माळसा भय पावली बहुत, मनी स्मरली ब्रह्मसूत, तव तो नारद आला त्वरित, अगम्यागम सज्जासी. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणले? मग अशी चिंता अस्त्र पुन्हा माणसाला सुद्धा अस्त्र पडली, देव कुठे गेले असते ना, आल्या रागा नवऱ्याच्या मालकाच्या रागा अस्त्र आल्या, पण मालकच कुंकड गेले. हे महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्ञात झाले तुम्हाला, आता कुठे गेले असते आणि कधी अस्त्र भेट त्या ठिकाणी होईल? मग या माणसाला सुद्धा चिंता अस्त्र वाटू लागली. नारद मुनीचं ध्यान अस्त्र त्या ठिकाणी केलं. ग्रंथकर्ते म्हणतात नारद मुनीचं ध्यान केलं की नारद मुनी अस्त्र त्या ठिकाणी हजर झाले. महाराज यायला अस्त्र त्या ठिकाणी कुठंच तिकीट लागत नाही, कधी जायचंय विचारायचं काम नाही, काही नुसतं ध्यान केलं की हजर असतात ना.
मग ते ज्यांना गमना निगम मार्ग असतं ज्यांना असतं कुठंच नाही, याला ज्याला असतं कुठं जायचं नाही, ते नारद मुनी असतं त्या ठिकाणी महाराज असतं आले म्हणतात. माळसेने सकळ वर्तमान नारदास सांगितले खिन्न होऊन मने मल्हारी बाणास घेऊन कोठे गेला कळेना. हो मग लगेच असतं त्या ठिकाणी काय केलं, माणसानं असतं त्या ठिकाणी नमस्कार महाराज असतं केला. कोणाला नारद मुनीला सांगितलं, मुनी त्या ठिकाणी मार्तंड भैरव असताना त्या ठिकाणी कोणाला बाणूला घेऊन असताना कुंकड गेली की त्याचं दर्शन असताना आम्हाला उठणे आम्हाला चिंता असताना वाटली, तेव्हा खुशीची तयारीत नव्हत्या महाराज, नाराज असताना झाल्या, दुःखी असताना अंतकरण होतं, तोंडावरती काळजी असताना त्या ठिकाणी होती, आणि असा प्रश्न असताना नारद मुनीला केला. ऐकोनी नारद हास्य करी मनात मने कळी माजली बरी मने एके ओ जननी निर्धारी ज्ञान दृष्टी मी शोधितसे. हो मग महाराज असताना त्या ठिकाणी वरवर महाराज असताना नारद मुनी असताना बारीक तोंड केलं आणि उगत मुलाले माते काय सांगावं असं व्हायला नाही पाहिजे होतं. महाराज असताना मला ही चिंता असताना वाटायली, पण मनामध्ये बोलल्याने बरं झालं यायचं असताना चांगलं भांडण झालं कडाक्याचं, आणि आता असताना एक असंच पेटाय असताना यायचं पाहिजे युजूचीने असं असताना मनातली मनात खुशबी होऊ लागले आणि तोंडावर दाखवू लागले की माते खरंच असताना असं व्हायला नाही पाहिजे होतं, देवाने तुम्हाला सोडून जायला नाही पाहिजे होतं. तुम्ही का असताना त्या ठिकाणी लहानत का, तुम्ही का कमी सुंदर आहात का, तुमच्या अंगामध्ये का कमी गुण आहेत का, मला पुन्हा असं असतं त्या ठिकाणी सांगू लागले देवानं तुम्हाला सोडून जायला नव्हतं पाहिजे असं सुद्धा असतं त्या ठिकाणी म्हणू लागले. नारदे ज्ञान दृष्टीने अवलोकिले सकळ त्रिभुवन पाहिले परी कोठे ठाया नाही पडिले म्हणून चित्त उद्विग्न. हो मग नारद मुनीनं महाराज असताना त्या ठिकाणी डोळे मिटून असताना बघितले, ज्ञान दृष्टीने असताना त्या ठिकाणी बघितलं, महाराज त्रिभुवन असताना सर्व असताना बघितलं, पण कुठंच असताना मार्तंड भैरव असताना दिसले नाहीत ना. मग नारद मुनीला आधी वाटू लागलं कळ लावल्यासारखं, पण आता यांचं सुद्धा मन असताना उद्विग्न होऊ लागलं की भगवंताचं दर्शन होत नाही, भगवंत असताना कुठं असतील असे नारद मुनी सुद्धा महाराज असताना तळमळ करू लागले. नारद म्हणे ओ जननी पाहिले त्रिभुवन शोधुनी परी ठाई न कळ पडे शूळ पाणी कैसे आता करावे. लगेच असताना मुलाली माते त्रिभुवन असताना त्या ठिकाणी असताना ज्ञान दृष्टीने असताना धुंडाळलं, पण कुठंच असताना मार्तंड असताना दिसत नाही, मार्तंडाचं दर्शन असताना होत नाही. माते काय करावं. गंगा माळसा चिंता तूर नारद पुसती विचार नारद म्हणे तपे साध्य होय हर मजायसे वाटतसे. पुन्हा आणखी नारद मुनी असताना त्या ठिकाणी बोलू लागले, हे बघा आता देव असताना दर्शन देत नाही, आणि हा देव कोणाला बी महाराज असताना सहज येऊन भेट असताना त्या ठिकाणी देत नाहीत, आणि त्या देवाच्या असताना जर महाराज असताना भेट घ्यायची असली ना तर तप करावं लागते. जे तप असताना त्या ठिकाणी बालून केलं ना, बालूला देव भेटले. मग आता तुम्हाला जर देवाची भेट पाहिजे असली ना तर तुम्हाला एक असताना उपाय तप असताना करावं लागेल. माळसा म्हणे नारद मुनी तप कैसे करावे सांगा मज लागुनी मी दारुण तप करुनी तोषविन मल्ल सुदना. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणू लागले, मग माणसानं सुद्धा हाता असताना नारद मुनीला असताना जोडले आणि म्हणू लागल्या महाराज मला असताना त्या ठिकाणी सांगा की कसं तप असताना करावं लागतं, त्याचा विधी असताना सांगा, तो मंत्र असताना सांगा, मी सुद्धा असताना घोर तप असताना करीन आणि महाराज असताना त्या ठिकाणी त्या भगवंताला प्राप्त असताना करीन, त्या भगवंताला आपलंसं असताना त्या ठिकाणी करीन अशी माणसा असताना नारद मुनीला बोलू लागली. मग नारदे मंत्र उपदेशिला त्वरित अन्नपूर्णा महात्रिपुर दैवत मने स्थापून जप करा एकाग्र चित्ते. हो महाराज असताना त्या ठिकाणी सांगितलं अन्नपूर्णा महाराज असताना त्या ठिकाणी दैवत महाराज असतं, मग पंचाक्षरी मंत्राचा असताना मंत्र असताना त्या ठिकाणी दिला आणि सांगितलं की महाराज असताना भक्तिभावाने या अस्त्र मंत्राचा जप असताना करा, तप असताना त्या ठिकाणी करा, तुम्हाला असताना भगवंत भेटतील असं नारद मुनीनं महाराज असताना त्या ठिकाणी सांगितलं. गंगा आणि जगत जननी बैसल्या आनंदे करुणी ते स्थळी जननी तीर्थ नामाभिधानी विख्यात असे जयाद्री. महाराज असताना त्या ठिकाणी त्या जयाद्रीच्या असतं, जयाद्री नावाचा पर्वत आहे का त्याच्या पायथ्याला असताना या दोघी कोण गंगा आणि माळसा महाराज असताना तपाला बसल्या, तिथं असताना जननी नावाचं असताना तीर्थ महाराज असताना त्या ठिकाणी निर्माण झालं आणि ते आजही जग प्रसिद्ध महाराज असताना त्या ठिकाणी आहे म्हणतात. आणि अशा रीतीनं गंगा आणि माळसा त्या भगवंताची तपश्चर्या असताना त्या ठिकाणी करू लागली. ते स्थळी जाणाई
वट वृक्ष सन्निध वसे तेथे ते नवस करीती सायसे त्यासी फळ प्राप्ती होईल. हो मग तिथं महाराज असतं त्या ठिकाणी जाणाही असतं त्या ठिकाणी म्हणून वडाचं असतं झाड आहे तिथं एक असतं शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगापाशी असतं ते तीर्थ महाराज असतं जननी तीर्थ असतं त्या ठिकाणी तिथं असतं जो कोणी महाराज असतं तिथे नवस करेल ना काही जर मनोकामना असतील ना तर त्या पूर्ण महाराज असतं त्या ठिकाणी होतात म्हणा. आज सुद्धा असतं त्या ठिकाणी हे प्रख्यात असतं तीर्थ आपल्याला माहिती आहे की नाही आपण तो कुठे गेलोच नाही महाराज फक्त पंढरपूर एकदा बघितलेले म्हणून म्हणाले की तिथं तीर्थ आहे आणि त्या तीर्थामध्ये असतं ज्याची जी इच्छा असेल ती पूर्ती मार्ग असते त्या ठिकाणी होते एवढं श्रेष्ठ असतं त्या ठिकाणी तीर्थ आहे. हे जाणायचे आख्यान पुढे अन्नपूर्णेचे महिमान सांगेन क्रमे करून ते सावधान परिसिजे. हो मग आता हे असतं आख्यान कोणाचं जाणायचं महाराज असतं हे आख्यान आहे म्हणाले. आता आख्यान इथून जाणायचं असतं त्या ठिकाणी झालं. आता अन्नपूर्णेचं असतं कोणतं आख्यान आहे पुढे असतं सांगतो असे ग्रंथकर्ते असतं बोलू लागले. मग गंगा माळसा नारद मुनिवर चवथा पाही विघ्नहर हे जोगे जयाद्री पर्वतावर जाते झाले आनंद. अशा रीतीने महाराज असतं काय झालं तिथं तीर्थ निर्माण अस्त्र झालं ते तीर्थ अस्त्र झालं. मग गंगा माळसा गणपती आणि पुन्हा महाराज असतं चौथा कोण नारद मुनी असे हे चौघ जण महाराज असतं काय झालं जयाद्री नावाचा पर्वत असतं त्या ठिकाणी चढले म्हणजे वाड्यावरती असतं त्या ठिकाणी भगवंताच्या गेले. मग राहुळी येऊन तो सर्वे दिसे कळाहीन अंतरी खेद दारुण माळसा देवी करीत असे. हो महाराज असतं त्या ठिकाणी काय होतं महाराज आता असतं त्या ठिकाणी हे वाड्यावरती असतं त्या ठिकाणी गेले महाराज सर्व काही यथेच झालं पण वाड्यामध्ये भगवंत असतं त्या ठिकाणी नव्हते. आणि आताही बघा महाराज असतं एक मनाचे असतं नवरा बायको असावं एक मनाचे नवरा बायको असले नवरा जर दुसऱ्या गावाला गेला आणि घरामध्ये असतं पत्नी आली की तिला उदासी महाराज असतं ते करमत नाही महाराज असतं त्या ठिकाणी का तर मालकच महाराज असतं त्या घराचा धनीच असतं घरामध्ये नाही तर कसं महाराज असतं करमन तसं असतं सत्यपतीवरतीला असतं होतं. आणि जो कोणी महाराज असतं मालक आपल्या पत्नीला असतं जीव लावित असला ना आणि महाराज तिची सुद्धा असतं पत्नी 2-4 दिवस जावं त्या पतीला समजा घर भरलेलं असतं खाली महाराज असतं त्या ठिकाणी वाटतं तसं असतं. हे गेले महाराज असतं जो चौघजण ते वाड्यामध्ये असताना गेले भरगतच्या असताना वाडा होता सर्व असताना त्या ठिकाणी सभा असणारी होती सर्व वर्णन तुम्ही केलं ना सर्व काय होतं मात्र महाराज असतं या चौघाचंही मन त्या ठिकाणी असणं लागत नव्हतं. याचं मन कुठं होतं त्या भगवंतावरती चढलं होतं ते भगवंतच असतं त्या ठिकाणी नव्हते ना. मग हे चौघालाही असतं ते वाडा उदास असताना वाटू लागला तोंडा असताना बारीक बारीक केली कोणी हसून असताना त्या ठिकाणी बोलत नव्हतं. नारदे त्वरित सिद्धीचे स्थळ वायव्ये दिसे सदा कविले सोज्जळ तेथे अन्नपूर्णा भगवती प्रबळ त्रिपुरा देवी स्थापिली. हो मग असतं त्या ठिकाणी काय केलं या नारद मुनींना असतं त्या ठिकाणी त्याच वाड्याच्या एक आग्नेय दिशेला असतं काय केलं अन्नपूर्णा नावाची असते देवीची स्थापना असतं त्या ठिकाणी केली म्हणतात. जेथे माळसा देवी बैसुनी पूजित मंत्र जपे अंतकरण करुणी स्वस्थ ध्यानी मल वैरी पाहत परम भक्ती करुणिया. हो मग त्या ठिकाणी माळसाई अस्त्र बसून महाराज अस्त्र त्या मल्हारीचा अस्त्र त्या ठिकाणी ध्यान करतो. ज्या मल्हारीनं मल्लासुराचा अस्त्र अंत केला त्याला सद्गती अस्त्र दिली ना त्या भगवंताचं ध्यान करून इथं अस्त्र त्या ठिकाणी तप महाराज अस्त्र कोण माळसा करीत होती म्हणतात. 9 दिवस वायू भक्षुनी राहिली चित्ती ध्यानी चंद्रमोळी मने अपराध क्षमा करी यावे भार्या मनोनी दयाळा. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी तप अस्त्र करून आले भगवंताच्या नावाचा तप अस्त्र करून आले आणि म्हणून आले भगवंता दया अस्त्र करा ना. 9 दिवस अस्त्र अन्नाचा कण सुद्धा अस्त्र खाल्ला नाही नुसतं वारा अस्त्र पोटामध्ये अस्त्र घेतलं आणि त्या भगवंताचं ध्यान करून आल्या. त्या भगवंताचं रूप अस्त्र डोळ्यामध्ये अस्त्र धरलं आणि म्हणून आल्या भगवंता अपराध अस्त्र माझ्याकडून झाला ना मग मी अस्त्र तुमची पत्नी बायको म्हणून अस्त्र मला माप अस्त्र त्या ठिकाणी करा भगवंता दर्शन अस्त्र द्या अशी विनवणी कोण माळसा अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची मार्तंडाची करू लागली. अंतकरण निमत्सर होऊन नारदाचे लक्षात आले बाण नरंजन नारदा म्हणे कवचन मी मल्हारी सानितो. हो महाराज अस्त्र
नारद मुनीनं बाणाईचं अस्त्र अंतःकरण जाणलं. हिच्या अस्त्र या बाणाईच्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाही, बाणाईची नाही, माणसाच्या अंतःकरणामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणताही लीस नाही, कोणताही विकार अस्त्र त्या ठिकाणी राहिलं नाही. चौथी मत्सर ही महाराज अस्त्र त्या ठिकाणी निघून गेला. निर्मळ अस्त्र अंतःकरण झालंय ना, मग नारद मुनी अस्त्र त्या ठिकाणी कोणापाशी माळसाईपाशी अस्त्र त्या ठिकाणी आले आणि म्हणले माते मी आता अस्त्र मार्तंड भैरवाला अस्त्र घेऊन येतो, चिंता अस्त्र करू नका असे नारद मुनी बोलू लागले. परी तुम्ही कलह न कराल जर तरी मी आणिल्याचे सार्थक साचार याचा पुरता करून विचार आज्ञा करी जननीये. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी ग्रंथामध्ये सुद्धा महाराज अस्त्र लिहिलेले बरं का. महाराज कधीही आणि कुठेही जन्मामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी सोयरी करा वाटली तर करावी, होत असली तर करावी, पण तोडण्याचा प्रयत्न अजिबात करू नये महाराज अस्त्र त्या ठिकाणी. आता नारद मुनी जोडण्याचा प्रयत्न करतात, जोडण्याचा करावा, आणि जर आपल्याला जोडणं होत नसली ना गपचूप आपल्या घरी राहायचं, तोडायचा विचारच करायचा नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणाले, नारद मुनी म्हणाले माते मी तुमचं अस्त्र गाठ घालून देतो महाराज अस्त्र त्या ठिकाणी, पण मो एक म्हणणं ऐकता का तुम्ही, मी जर अस्त्र त्या ठिकाणी मार्तंडाला घेऊन आलो बाणाई सोबत तर तुम्ही बाणाई संग भांडू नका गळे, आणि पुन्हा जर तुम्ही भांडता तर पुन्हा आणखी समजूत घालायची हे ती. तुम्ही जर एक मनानं राहत असताल तर मी अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला मार्तंडाला घेऊन बाणाई सगट अस्त्र इथपर्यंत येतो. म्हणणं कोणाचं, नारद मुनीचं. माळसाईला अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागलं. तेव्हा बोले जगज्जननी नारदा मल्हारी सत्वर आणि मी कदापि कलह न करी म्हणून शपथ गणपतीसी बावातसे. हो, महाराज अस्त्र मग काय केलं, अशा प्रकारे अस्त्र त्या ठिकाणी नारद मुनी बोलले. नारद मुनी बोलले की माळसाई अस्त्र त्या ठिकाणी बोलणारे. नारद मुनी तुम्ही काही म्हणा, एकदा अस्त्र त्या ठिकाणी मार्तंडाला अस्त्र मल्हारीला अस्त्र घेऊन या. मी अजिबात अस्त्र बाणू संघ भांडणार नाही, म्हणजे भांडणार नाही. मी अस्त्र या बघा, हे गणपती उभा आहे, ह्याच्या डोसक्यावर हात टाकते, तुझे मी गणपतीची शपथ घेते, मी आता बाणूला भांडणार नाही, देवाला काही म्हणणार नाही, असं म्हणणं माळसाईचं अस्त्र त्या ठिकाणी कोणाला, नारद मुनीला येऊ लागले. कोणी नारद हास्य करी म्हणे ओ जननी आणि तो मल्हारी चिंता टाकुनी दे दुरी वाचे वचे करुनिया. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय बोलणार, त्या भगवंताची कृपा झाल्या समजा काही चांगलं येतंय. हो महाराज, समजा चांगलंही होत नाही. त्या ठिकाणी अस्त्र पुन्हा काय बोलणाऱ्या, नारद मुनी अस्त्र बोलणारे माते आता तुम्ही शब्द दिलाय ना, आता हे दुःख अस्त्र त्या ठिकाणी सोडा. त्या ठिकाणी काय करा, मी अस्त्र बाणूला आणि भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी घेऊन येतो, तुम्ही आता चिंता सोडून द्या असे नारद मुनी माणसाला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. मग नारदे गमन करुनी सकळ वृत्तांत निवेदिले मल्हारी लागुनी त्वरित आला घेऊनी जयाद्री पर्वतावरी. हो, मग लगेच महाराज अस्त्र समजा माहित होतं याला, पण त्रिभुवनात बघितलं देव कुठं नाही रुसून गेले, तुम्ही काय ह्यालाच भांडतात, आधी बकळ काय म्हणले होते ना महाराज. मग त्या ठिकाणी गेले, भगवंताला अस्त्र मार्तंडाला अस्त्र सांगितलं, भगवंता माळसाईला मी अस्त्र शब्दामध्ये गुंतवले, आता इथून पुढे अस्त्र माळसाई तुमच्या सोबत अस्त्र भांडणार नाही, बाणू संघ अस्त्र भांडणार नाही, तुम्ही चिंता करू नका, वाड्यावर अस्त्र त्या ठिकाणी चला. गंगा माळसा बाणाईचे ऐक्य नारदे करुनी दिदले देक तेने संतोष लाभो मोचक परमानंदे वर्ततसे. महाराज अस्त्र नारद मुनीने काय केलं, महाराज आधी अस्त्र त्या ठिकाणी एका खड्यामध्ये 3 महाराज अस्त्र पक्षी काम महाराज अस्त्र केले. या नारद मुनीने काय केलं, आधी गर्व अस्त्र त्या ठिकाणी कोणाला झालता, त्या अस्त्र गंगेला झालता, गंगेचा गर्वही काढून टाकला. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी या अस्त्र माळसा अस्त्र त्या ठिकाणी काय होऊ लागली, भांडू लागली. हे भांडणे या अस्त्र त्या ठिकाणी बंद झाले आणि या भांडणामध्ये बाणूला अस्त्र त्रास होत होता. महाराज अस्त्र एका युक्तीनं अस्त्र तिघा जणांना सुख देण्याचं काम नारद मुनीने अस्त्र त्या ठिकाणी केलं म्हणतात. आता रंभाईचे आख्यान यास कोठे नाही प्रमाण परी पाताळ खंडीचा इतिहास पूर्ण श्रोत्या लागी निवेदिला. हो, आता महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आले, हे बी आख्यान अस्त्र तुम्हाला अन्नपूर्णेचं सांगितलं. आता पुढचं आख्यान अस्त्र कोणतं, अंबिका अस्त्र त्या ठिकाणी आख्यान आहे. आणि महाराज रंभाई अस्त्र त्या ठिकाणी रंभाई नावाचं अस्त्र आख्यान आहे. याला इथं कुठं प्रमाण नाही म्हणाले, पण ही कथा अस्त्र पाताळ लोकांमध्ये अस्त्र घडलेली आणि तीच पाताळ लोकातली कथा अस्त्र व्यास मुनीनं
व्यास त्या ऋषीना अस्त्र शिवणकाधिक ऋषीना अस्त्र कोणाला सांगितली ऋषीला सांगितली होती आणि हीच कथा झालेली हीच कथा महाराज अस्त्र महादेवानं पार्वतीला अस्त्र एकदा सांगितलेली आणि तीच कथा आता ग्रंथकृती असताना आपल्याला त्या ठिकाणी सांगतात कोणतं रंभाई आख्यान अस्त्र त्या ठिकाणी सांगतो मुलाले पुढं आहे का समुद्र मंथिला जे वेळी तेव्हाच वदारत्ने काढिली त्या माझी दोघी स्त्रिया विल्हाळी निघता झाल्या ते समयी हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपण ही काही कथा कधी ऐकली नाही महाराज रात्रच्या अध्याय झाले रात्रच्या अध्याय अस्त्र त्या ठिकाणी झाले तुम्ही अस्त्र येथील ऐकलं काय झालं रात्रच्या अध्यायामध्ये समुद्र मंथन अस्त्र देवानं आणि दैत्यानं महाराज अस्त्र केलं देवा अस्त्र हुशार होते आयडिया केली तिनं काय केलं ते तुम्ही समजा काय ऐकलं आम्ही काय ऐकलं नाही पण महाराज अस्त्र रात्रच्या समुद्र मंथनाच्या कथेमध्ये अस्त्र काय झालं दोन स्त्रिया अस्त्र त्या ठिकाणी निघाल्या लक्ष्मी घेऊनी विष्णूनी दुजीची शूळपाणी विष प्राशिले ते ख्याती पाहुनी अंतकरण सक्त झालेसे हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलणारे एक स्त्री अस्त्र निघाली म्हणजे लक्ष्मी अस्त्र त्या ठिकाणी निघाली लक्ष्मी अस्त्री श्री हरिना अस्त्र त्या ठिकाणी घेतली आणि दुसरी महाराज अस्त्र त्या ठिकाणी निघाली पण ते अस्त्र त्या ठिकाणी काय झालं शिवशंकरानं अस्त्र ते विष पेलं ना महाराज विष पेलं कंठामध्ये अस्त्र त्या ठिकाणी धारण केलं म्हणतात परीश्व प्राप्ती व्हावी ऐसे पुण्य गाठी म्हणून खिन्न परिमणी भावे पन्न भूषण क्षणा मना माझी हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलणारे ती स्त्री अस्त्र तिचं नाव सांगितलं का मंथनातून दोन स्त्रिया निघाल्या पण एकीच सांगितलं नाही महाराज अस्त्र पण ती स्त्री अस्त्र निघाली आणि महाराज अस्त्र ही कोण होती म्हणाली पन्नगाची अस्त्र त्या ठिकाणी म्हणजे सर्पाची कोणतरी अस्त्र त्या ठिकाणी होती मग त्या ठिकाणी अस्त्र काय केलं या भगवंतानं ज्यावेळेस विषास्त्र पेलं तेव्हा विषास्त्र कुठं आलं महाराज अस्त्र त्या ठिकाणी घाटीमध्ये आलं पण ती जी काय दुसरी स्त्री निघाली ना तिच्या मनामध्ये अस्त्री भगवंताची प्राप्ती अस्त्री करण्याची मला भगवंताची अस्त्री त्या ठिकाणी काय व्हावी संगत अस्त्री घडावी ही इच्छा अस्त्री होती पण महाराज देव कोणालाही आपला शास्त्र करून घेत नाही काय असावं लागतं मागलं पुण्य अस्त्र असावं लागतं तेव्हा अस्त्र काय कार्य बघवतो देवाची कथा अस्त्र करण्यात येते किंवा देवाचं कार्य अस्त्र होतं मागं तिचं अस्त्र काहीच पुण्य नव्हतं म्हणून देवा अस्त्र त्या ठिकाणी झाले पण तिनं काय केलं म्हणतात महाराज नीलकंठ अस्त्र त्या ठिकाणी झाला ना त्यावेळेस वेदना ओलाल्या तेव्हा अस्त्र गळ्याला काय टाकला म्हणतात वेडा अस्त्र टाकला तीच इंद्रे घेतले मागुनी परी ती ध्याई मारमन एके दिवशी नारदाचे दर्शन होता तिने धरिले चरण नारदाचे हो मग त्या महाराजास्त्र स्त्रीनं काय केलं म्हणतात तर महाराजास्त्र गळ्याला अस्त्र सूट देण्यासाठी भगवंतानं अस्त्र सर्प गुंडाळीत ना आणि सर्पाचीच कोणतरी महाराजास्त्र पन्नगास्त्र नाव सांगितलं सर्पाची कोणतरी होती मग तिनं काय केलं महाराजास्त्र भगवंत प्राप्त झाले नाहीत मग हाच प्रश्न अस्त्र त्या ठिकाणी इच्छा नारद मुनीला अस्त्र त्या ठिकाणी व्यक्त केली की नारद मुनीला सांगितलं की भगवंत अस्त्र माझ्याशी कशी अस्त्र त्या ठिकाणी होतील म्हणजे अस्त्र त्या ठिकाणी भगवंत मला कसे ओरतील असा प्रश्न अस्त्र नारद मुनीला या कोणी शक्तीनं महाराज अस्त्र त्या ठिकाणी केला म्हणतात चरणस्तवने करुणी तोषविला ब्रह्मानंदन आपले अंतरीचे गुज निरूपण करती झाली बहु नम्रतेने हो मग हीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी जी काही शक्ती होती तिनं अस्त्र त्या ठिकाणी नारद मुनीचं स्तवन केलं नारद मुनीला प्रसन्न अस्त्र त्या ठिकाणी केलं नारद मुनीची पूजा अस्त्र त्या ठिकाणी केली आणि नारद मुनीला प्रसन्न करून घेतला आणि काय बोलू लागले पुढे सांगू लागले नारद म्हणे तपा वाचून एकदा न होय तुझ साधन तरी तू पायी इंद्रा स्वाधीन हे तुझ न घडे सर्वथा हो त्या ठिकाणी अस्त्र काय बोललेलं महाराज अस्त्र त्या ठिकाणी रंभा निघालती महाराज अस्त्र त्याच याच्यामधून दोन स्त्रिया निघालत्या त्याच्यामध्ये एक रंभा होती मग रंभा अस्त्र त्या ठिकाणी होती ना तर ही रंभा अस्त्र त्या ठिकाणी नारद मुनीला म्हणले की मला भगवंत आपल्याशी करायचे भगवंतासोबत अस्त्र लग्न करायचे नारद मुनी म्हणले तुला हे शक्य नाही तू काय कर इंद्राकडे अस्त्र त्या ठिकाणी जा इंद्राकडे अस्त्र त्या ठिकाणी जा भगवंत तुझीशी होणार नाही त्यासाठी तप लागत असं नारद मुनीनं त्या अस्त्र कोणाला रंभेला अस्त्र सांगितलं रंभा म्हणे ब्रह्मानंदना तुझी कृपा लादलिया दिना तो होईल रुद्रीची जाना मज हे सत्य भासत असे हो पण पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी रंभा बोलणाली भगवंता नारद मुनीला अस्त्र बोलणाली
हे मुनिवर या तुमची जर कृपा झाली ना तर ही अशक्य गोष्ट अस्त्र कोणतीच नाहीये. तुम्ही मनावरती घेतलं आणि तुम्ही जर कृपा केली तर त्या अस्त्र भगवंताची अस्त्र अर्धांगिनी होण्यासाठी अस्त्र मला टाइम लागणार नाही. फक्त तुम्ही कृपा करा असं म्हणणं अस्त्र नारद मुनीला येऊ लागलं. नारदे वचन श्रवण करून सुप्रसन्न झाले अंतकरण. म्हणे मी मंत्र सांगेन तो तू जपे नेमयुक्त. हो आणि तेव्हा अस्त्र मग नारद मुनी अस्त्र त्या ठिकाणी संत महाराज अस्त्र तसे असतात. संताला काहीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी जास्त इनवर करायची गरज नाही. त्याला नाही नुसता एक भाव जरी जागृत झाला तरी म्हणते देव भक्तीच्या वाटायला लागले तेव्हाच अनुग्रह अस्त्र करतात आणि त्याला सर्व सुख देऊन टाकतात. तसंच अस्त्र नारद मुनी संतुष्ट झाले. रंभेला अस्त्र म्हणले तू काय करत आहे. हा अस्त्र पंचाक्षरी म्हणे मंत्र आहे. त्या मंत्राचा जपास्त्र कर तुला भगवंत प्राप्त होतील. या साधने करुणी पायी तुझवरील इमन गजवाई. परी आसल काल लोटेल काही तेव्हा होईल कार्यसिद्धी. हो मग मुलाले त्या ठिकाणी रंभेला सांगितलं रंभे तू अस्त्र पंचाक्षरी मंत्राचा जपास्त्र कर. कित्येक दिवस तप केल्यानंतर काही काळ अस्त्र त्या ठिकाणी जाईल. काही काळानंतर तो भगवंत अस्त्र तुझी इच्छा पूर्ण करतील असा वर अस्त्र त्या ठिकाणी देतील. रंभा भाव चित्ती धरून मंत्र जपे निश्चय करून मंत्राचे वीर्य प्रभावे करून शिवे नृत्यास पाचरिले. हो मग अशा रीतीने महाराज अस्त्र काय झालं म्हणून की त्या रंभेनं अस्त्र त्या भगवंताचं तपास्त्र गणगोर केलं. कित्येक दिवस अस्त्र त्या ठिकाणी केले. भगवंताला ज्ञात झालं की रंभा अस्त्र आपली तप करते ना जप करते ना. मग भगवंतानं काय केलं रंभेला अस्त्र नृत्य करण्यासाठी बोलवलं. मग ती कैलास भुवनी जाऊनी शिव सभेत नृत्य करी आनंदे करुणी कला कौशल्य करुणी उमापती तोषविला. हो मग अशा रीतीने महाराज अस्त्र काय केलं रंभेनं अस्त्र त्या भगवंताला मार्तंडाला अस्त्र त्या ठिकाणी काय केलं आपल्या कलेनं महाराज अस्त्र. मी त्या दिवशी म्हणून महाराज प्रत्येक मनुष्य अस्त्र जन्माला येतो आणि प्रत्येक माणसापाशी एक विशेष गुण असतो. फक्त त्याला आपल्यामध्ये कोणता गुण आहे हे कळायला पाहिजे. महाराज अस्त्र त्या गुणानं भगवंताची प्राप्ती होती. पण कोणाकोणाला महाराज कळत कोणाकोणाला नाहीत कळत. दिसून आपलेच गुण आपल्याला कळत नाहीत महाराज कोणता आपल्यामध्ये चांगला गुण आहे. मग ह्या रंभेने काय केलं जी काही आपली कला होती जे काही आपला चांगला गुण होता ना त्या गुणानं नृत्य केलं. भगवंताला संतुष्ट अस्त्र त्या ठिकाणी केलं. भगवंताला सुख देण्याचं कार्य केलं. शिव रंभेकडून पाय अवलोकून रूपास उपमा दुजी नसे जाण. रंभेने शिव अवलोकिता जाण उभयता समदृष्टी झालीसे. अशा रीतीनं महाराज अस्त्र काय केलं शिवानं अस्त्र रंभेकडे बघितलं. रंभेनं अस्त्र त्या ठिकाणी शिवाकडे बघितले. एक दृष्टी अस्त्र त्या ठिकाणी झाली. महाराज अस्त्र त्या ठिकाणी रंभेचं अंतःकरण अस्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या ओढीनं अस्त्र व्याकळ उलालं आणि भगवंताला सुद्धा अस्त्र रंभेची ओढ अस्त्र त्या ठिकाणी लागली म्हणतात. शिवाचे रंभेचे अंतकरण भाव एकची झाला उत्पन्न. शिव मने काळे करून मनोरथ सफळ होईल होतील. हो तेव्हा अस्त्र लगेच शिवशंकर अस्त्र रंभेला म्हणले की तुझ्या मनामधली इच्छा अस्त्र काही काळ गेल्यानंतर अस्त्र पूर्ण होईल. ऐसे उत्तर श्रवण करून रंभा झाली हर्षायमान. म्हणे जय जय जी पंचवदन भक्त सखा तू होसी. हो पण असं भगवंताचं म्हणणं अस्त्र रंभेनं ऐकलं. रंभेनं हात अस्त्र जोडले आणि म्हणली भगवंता खरंच अस्त्र तुम्ही भक्ताचे पालक आहात. भक्ताची इच्छा अस्त्र पूर्ण करणारे अशी दीनदयाळ तुम्ही आहात. ती जसे पूर्वीचा वर तो साच करावयास विचार. मनी कल्पी माळसावर भक्त कल्पद्रुम जो होय. हो महाराज अस्त्र मग तो रंभेला तेव्हा दिलेला अस्त्र त्या ठिकाणी वर आणि आता अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला आठवला म्हणतात. तो कसा अस्त्र भगवंत बोलणारे भक्तासाठी एखाद्या वृक्षासारखं अस्त्र कार्य आपल्या भक्तासाठी अस्त्र हा भगवंत करतो. भगवंत अस्त्र कल्प वृक्षासारखं म्हणजे अस्त्र आपल्या भक्ताला जी इच्छा झाली ती पूर्ण करणारे असे कल्प वृक्ष अस्त्र त्या ठिकाणी भगवंतच म्हणून लागले. नवे ब्रह्मांड केले उत्पन्न त्याचे सांगेन प्रमाण. या ब्रह्मांडाहून शतगुण विच्छिन्न केले क्षण मात्रे. हो मग या भगवंताला अस्त्र आपली भक्ती महाराज अस्त्र भक्ताला सुख देण्यासाठी काय केलं दुसरं महाराज अस्त्र एक ब्रह्मांड अस्त्र त्या ठिकाणी निर्माण केलं. कसं केलं म्हणले तुम्हाला अस्त्र सविस्तर सांगतो. या ब्रह्मांडा माझारी कोटी विधुलताच
वाचे परी सभा निर्मिली विविधाकारी पाहता नयन तटस्थ. हो महाराज मग असताना भगवंतानं काय केलं म्हणतात, दुसरं ब्रह्मांड अस्त्र निर्माण केलं. या ब्रह्मांडापेक्षा ते ब्रह्मांड अस्त्र त्या ठिकाणी विशेष होतं म्हणून आले. तिथं असताना त्या ठिकाणी दिवस माळवला तरी उजेड राहत होता महाराज. तिथं अंधार असताना त्या ठिकाणी पडत नव्हता. कोठी असताना विजा लखलख करावा तसा असताना प्रकाश त्या ब्रह्मांडामध्ये होता. तेथे सकळ गण सपरिवार प्रधाना सहित माणसावर बाणा घेऊनी सुंदर सुखे करुणी क्रीडत असे. हो मग तिथं महाराज असताना काय केलं म्हणले, त्या ब्रह्मांडामध्ये या भगवंतांना असताना आपलं कुटुंब सर्व उचललं आणि त्या ब्रह्मांडामध्ये असताना गेले. तिथं असताना त्या ठिकाणी माळसा बाणाई महाराज असताना त्या ठिकाणी जे काही प्रधान होते, जे काही घोडे होते, जे काही राजधानी होती ना सर्व असताना तिथं सुखानं असताना नांदू लागले. तेथे नाव धरले गुप्त मल्लेश्वर सकळ भक्तांचे मनोरथ पुरविनार रंभे सदिदल पृथ्वीचा वर तो स्मरे का म्हाळसापती. हो मग त्या ब्रह्मांडामध्ये गुप्त महाराज असताना त्या ठिकाणी गुप्त मल्लेश्वर असताना तिथं नाव आहे म्हणले. त्या ब्रह्मांडामध्ये गुप्त मल्लेश्वर असताना तिथं नाव आहे. मग या रंभेला असताना दिलेला वर महाराज असताना पूर्ण करण्याची आठवण असताना तिथं मल्हारीला झाली म्हणतात. रंभेचे केले चिंतन तवती अंश धरू इंद्र सभे लागून संपूर्ण अंशे करून येती झाली शिवदर्शना. हो महाराज असताना त्या ठिकाणी बोलले काय झालं की बोलले महाराज काहीच कळालं नाही. महाराज असताना त्या ठिकाणी डबल एकदा वळी वाचा म्हणले. रंभेचे केले चिंतन तवती अंश धरू इंद्र सभे लागून संपूर्ण अंशे करून येती झाली शिवदर्शना. हो मग महाराज असताना त्या ठिकाणी भगवंताला मार्तंडाला असताना त्या ठिकाणी मल्हारीला आठवण असणारी रंभेची झाली. रंभेला असताना त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी आठव भगवंता झाला की रंभेला असताना काय केलं, इंद्राच्या सभेमध्ये महाराज असताना त्या ठिकाणी काम करत होती. नृत्य काम असताना करत होती, कार्य असताना आपलं तिथं करत होती. पण महाराज तिथली रंभा तिथंच असताना राहिली. पण अंश रूपानं असताना तिथून ही रंभा महाराज असताना त्या मार्तंडाच्या सभेकडे निघाली म्हणतात. तो तीस मार्तंड पाये नैनी तिचा देह गेला पालटोनी रंभेने सुमन माळा करी घेऊनी श्री मल्हारी कंठ घातली. हो मग त्या महाराज असताना वेळेस ज्यावेळेस ही रंभा महाराज असताना मल्हारीकडे असताना आली ना तेव्हा हिचा देह असताना पालटला म्हणतात. ती रंभा राहिली नाही, दुसरीच रंभा महाराज असताना त्या ठिकाणी झाली. मग या रंभेनं असताना हातामध्ये पुष्पमाळा असताना घेतली आणि मल्हारीच्या गळ्यामध्ये असताना त्या ठिकाणी घातली. मने करुणी वरिला मल्लसुदन मल्हारी पैसे 30 अंकी घेऊन पुरवाळी 30 स्नेह करून संतोष करीती याचा. हो मग या असताना मल्हारीनं काय केलं महाराज, अशी माळा असताना रंभेनं टाकली. मग आपल्या असताना डाव्या माटीवरती महाराज असताना त्या ठिकाणी या रंभेला भगवंतांना असताना घेतलं आणि डोक्यावरून हात असताना तिच्या भगवंत फिरू लागले. या ब्रह्मांडीचा एक दिवस त्या ब्रह्मांडी मान एक युगास ऐसा बानाई रंभाईला भास होत असे मानसी. महाराज असताना भगवंताची लीला आहे. महाराज असताना काय बोलणारे या ब्रह्मांडीचा एक दिवस आणि तिथला महाराज असताना त्या ब्रह्मांडीचा कल्प महाराज असताना त्या ठिकाणी इथला एक दिवस आणि तिथला एक कल्प असताना त्या ठिकाणी इतके दिवस महाराज असताना त्या ठिकाणी रंभे बरोबर असताना त्या ठिकाणी मल्हारी असताना त्या ठिकाणी राहत होते. असे दिवस महाराज असताना दिवसादिवस जात होते म्हणतात. ऐसे काळी काळपर्यंत रंभा बानाई सुख भोगित त्याचे मनोरथ पुरवित गुप्त मल्लेश्वर नाम धरुणी. अशा रीतीने महाराज असताना त्या ब्रह्मांडामध्ये ही असणारी रंभा आणि एक असणारी बानाई कित्येक दिवस महाराज असताना त्या भगवंताचं सुख असताना त्या ठिकाणी भोगत होत्या आणि असे कित्येक दिवस महाराज असताना त्या ठिकाणी गेले. गुप्त मल्लेश्वर असताना त्या ठिकाणी आहेत म्हणून. हे रंभाईचे आख्यान भावे करुणी जो करील पठन त्याचे मनोरथ पुरविल माळसा रमण संशय काही असे ना. हो मग हे महाराज असताना त्या ठिकाणी हे रंभेचं जे काय असताना आख्यानांना जो कोणी मना भावातून असताना त्या ठिकाणी ऐकेन न म्हणले त्याची इच्छा असताना त्या ठिकाणी कोण माळसाई कांत महाराज असताना त्या ठिकाणी
ज्या भगवंताला माळसाईची असलेली आवड आहे तो मल्हारी महाराज अस्त्र त्या भक्ताचं अस्त्र मनोरथ पूर्णपणे अस्त्र त्या ठिकाणी काय करेल पूर्ण अस्त्र त्या ठिकाणी करेल म्हणून लागले. आता पंचलिंगाचे चरित्र श्रवण करिता होती पवित्र या लौकी सुखास पात्र मल्हारी कृपे होत असे. मग आता महाराज अस्त्र हे आख्यान तुम्हाला समजून सांगितले म्हणले. कोण सांगू लागलं? ग्रंथकृती अस्त्र सांगू लागले. आता मुख्य अस्त्र 5 लिंगात म्हणले आणि 5 लिंग अस्त्र कोणते कोणते की त्या लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर मल्हारीचं दर्शन घेतल्याचं अस्त्र पुण्य होतं. ते अस्त्र त्या ठिकाणी तेवढे श्रेष्ठ अस्त्र त्या ठिकाणी लिंग ते अस्त्र पुढे सांगतो. म्हणणं अस्त्र कोणाचं येऊ लागले महाराज? आमच्या अस्त्र ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. 5 मुक्ती क्षेत्र या धरेवरी प्रथम पाही कालांजनगरी त्या समनती नीलाद्री स्मरणीय नाशतसे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. काही गोष्टी तुम्ही मी महाराज अस्त्र समजून घ्या म्हणून लागले. काय म्हणून लागले? या पृथ्वीवरती 5 महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्थान 5 अस्त्र स्थानात पण पहिलं स्थान अस्त्र त्या ठिकाणी पहिलं लिंग अस्त्र कुठे म्हणून लागले? हा मुक्ती क्षेत्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून लागले. या धरेवरती मुक्ती क्षेत्र प्रथम अस्त्र त्या ठिकाणी कालांजन नावाची असणारी गिरी आहे म्हणजे पर्वत आहे. ज्याला अस्त्र त्या ठिकाणी नीलाद्री अस्त्र म्हणतात आणि ते अस्त्र नीलाद्री हे जर नावानं महाराज अस्त्र नसतं घेतलं ना स्मरण जर केलं तर महाराज अस्त्र कित्येक पातकाचा नाश अस्त्र त्या ठिकाणी होतो. एवढं क्षेत्र अस्त्र त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगू लागले. दुसरे वाराणसी विश्वेश्वर तिसरे क्षेत्र मातापूर. महाराज अस्त्र दुसरे सांगू लागले वाराणसी. वाराणसी म्हणजे आजची काशी. या वाराणसी क्षेत्रामध्ये सुद्धा महाराज अस्त्र तेवढं श्रेष्ठ होतं. जेवढं अस्त्र त्या ठिकाणी मार्तंड भैरवाचं दर्शन अस्त्र घेतल्यानंतर पुण्य भेटतं का तेच पुण्य अस्त्र वाराणसीला अस्त्र त्या ठिकाणी भेटतं म्हणजे काशीला अस्त्र भेटतं. आणि तिसरं अस्त्र मातापूर अस्त्र त्या ठिकाणी तिसरं महाराज अस्त्र क्षेत्र सांगून आले. चौथे भागीरथी हरिद्वार अति पुण्यदायक असे. हा महाराज अस्त्र चौथं म्हणले भागीरथी अस्त्र त्या ठिकाणी. भागीरथी ही महाराज अस्त्र कुठं शिकल ते आपल्याला माहित नाही. महाराज अस्त्र ते भागीरथी नावाचं अस्त्र चौथा अस्त्र तीर्थ म्हणले ते सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी त्या मार्तंडाचं दर्शन घेतलं इतकं अस्त्र पुण्य फळ महाराज अस्त्र त्या ठिकाणी मिळतं म्हणाले. 5वे जयाद्री क्षेत्र सुंदर एक दिवस वास झाला जर तो पातकापासून मुक्त नर होत असे सत्य. महाराज अस्त्र सांगू लागले. 4 तुम्हाला कळाले का नाही कळाले? मला बी कळाले. आपण बघितले नाहीत काय पण 5वं महाराज अस्त्र एक म्हणले सर्व क्षेत्र महाराज अस्त्र तुम्हाला माहित आहे आम्हालाही माहिती आहे. आणि ते आजचं ठिकाण अस्त्र कोणतं? जयद्री नावाचा अस्त्र पर्वत येतो. आज आपण अस्त्र त्याला जेजुरी अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो. महाराज अस्त्र ही जेजुरी अस्त्र त्या ठिकाणी 5वं ठिकाण आहे. इथं महाराज अस्त्र इथं महात्मा महाराज अस्त्र सांगता येत नाही म्हणले. तिथं जर महाराज अस्त्र एक दिवस मुक्काम अस्त्र केला ना तर महाराज पुण्याची गणना कोण करी. एवढं पुण्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी मिळतं. आणि तिथं गेल्यानंतर पाप कोणतं राहतं का? अजिबात पाप महाराज अस्त्र राहत नाही. दुःख अस्त्र त्या ठिकाणी राहत नाहीये. तिथला भगवंत अस्त्र त्या ठिकाणी सर्व काही महाराज अस्त्र पापाचा नाश करून सुख देण्याचं कार्य अस्त्र आपल्या भक्तासाठी अस्त्र करतो. ऐसी 5 क्षेत्रे पुण्यवधन मल्हारी आज्ञेने राहिले घेऊन येऊन त्यास आपले पृष्ठभागी स्थान श्री मार्तंड दिदले. हो महाराज अस्त्र मग अशा रीतीने अस्त्र काय केलं म्हणून आले. महाराज अस्त्र डबल एकदा हीच वाचा म्हणून आले. ऐसी 5 क्षेत्रे पुण्यवर्धन मल्हारी आज्ञेने राहिले घेऊन त्यास आपले पृष्ठभागी स्थान श्री मार्तंड दिदले असे. हो महाराज अस्त्र मग अस्त्र 4 नाही काही इकडे सांगितले तुम्हाला. आणि 5वं अस्त्र आपली जेजुरी सांगितली. 5वी जेजुरी सांगितली महाराज. या 4ला जा नाही तर नका जाऊ. जा नाही तर नका जाऊ. ज्याच्यापाशी वेळ असेल ज्याच्यापाशी पैसा असेल ते न जाऊ. आणि समजे पशीच महाराज अस्त्र वेळ बी आणि पैसा बी इतका आहे कितका जेजुरीला जा इतका. कोणीच एवढं गरीब नाही की जेजुरीला जाऊ शकत नाही. महाराज अस्त्र सांगू आले त्या
ते 4 तीर्थ असतात त्या ठिकाणी आणि हे 5वं, या 5व्याला गेलो ना तर महाराज हे 4च नाही, हे 4 आपल्या पाठीशी महाराज असतं, हे मार्तंड भैरव असतं त्या ठिकाणी मल्हारी घेऊन बसले, त्या 4चं हे पुण्य मिळतं आणि विशेष करून असतं इथलं मग 5ही एकाच जागेवरती असतं घडायला. म्हणून महाराज असतं जीवनामध्ये एकदा एकदा नाही वर्षातून एकदा असतं त्या ठिकाणी दर्शन घ्यायला झाला पाहिजे. आणि महाराज असतं असं कार्य महाराज असतं जेजुरीमध्ये सांगू लागले. जयाद्री पर्वतावर देवाचे पृष्ठभागी असे साचार, त्याचे दर्शन पूजन करीती नारी नर, ते परमपद पावती. हो मग महाराज असतं त्या ठिकाणी बोलून आले जे पृष्ठभागावरती असतं त्या ठिकाणी स्थळ तीर्थ सर्व काही महाराज असतं त्याच जयाद्री नावाच्या पर्वत रात्री तीर्थ तुम्ही ऐकले ना, सर्व तीर्थ महाराज असतं तिथं आहेत पण आपल्याला ते माहित नाहीत. पण महाराज असतं बोलून आले एवढं पुण्य महाराज असतं त्या पर्वतावर ते मार्तंडाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर असतं आम्ही तर पुण्य अस्त्र होतं पाप अस्त्र जळून जातो. जे यात्रेस येती नारी नर, त्यांनी पंचलिंगाचे दर्शन घ्यावे सत्वर, न घेता यात्रेचे क्षय समग्र, जात असे निश्चयसी. मग म्हणणारे महाराज असतात आमचे ग्रंथकर्ते सांगतात की जे कोणी यात्रेला असतं तिथे येतील सृष्टीला ते अस्त्र अवश्य या 5 लिंगाचं अस्त्र दर्शन घ्यावं. आणि जर महाराज अस्त्र 5 लिंगाचं दर्शन नाही घेतलं तर यात्रा अस्त्र सफल होते का? होत नाही म्हणतात. पूर्ण अस्त्र त्या ठिकाणी करायचे असेल तर हे 5 लिंग अस्त्र पाठीमागत ना त्याचं दर्शन अस्त्र अवश्य घ्यावं म्हणतात. हे पंचलिंगाचे आख्यान सांगितले संक्षेप करून, जयाद्री महात्मी विस्तारे करून, सांगितले असे जाणीजे. महाराज असते त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की हे 5 लिंग असते त्या ठिकाणी 5 जागेवरती तेच असतं. तुम्हाला थोडं थोडं नाव सांगितलंय मी, पण याचं विशेष महत्व आणि विशेष ठिकाण जाण्याच्या मार्गासकट असतं कुठं सांगितलंय जयाद्री नावाच्या असते त्या ठिकाणी ग्रंथामध्ये सर्व विश्लेषण असतं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी ग्रंथ मोठा होईल म्हणून तेवढं असतं त्या ठिकाणी सांगितलं नाही असं म्हणणं असतं ग्रंथकर्त्यांचं. आता घृतमारीची उत्पत्ती या ग्रंथी 8वे अध्यायी निश्चिती, शिवाचे जटेतून उत्पत्ती झाली असे ऋषीवर्या. मग तुम्हाला असतं त्या ठिकाणी 8व्या अध्यायामध्ये असतं घृतमारी असतं कुठून जन्माला आली कशी झाली ती असतं सांगितलेली ना. आणि ऋषीला आणखीन ऋषी असतं सांगू लागले. कोणते ऋषी? शिवणकादिक ऋषी असतं त्या ठिकाणी कथा अस्त्र सांगू लागले. ते म्हणले घृतमारी अस्त्र भगवंताच्या जठेमधून महाराज अस्त्र त्या ठिकाणी निघाली ना, ती 8व्या अध्यायामध्ये अस्त्र कथा झाली म्हणतात. ती जयाद्री पर्वती पाही, मल्हारीचे पश्चिमेस प्रचंड शिराही, तिचे पूजन करीता लवलाही, सकळ सिद्धी पावती. मग महाराज अस्त्र घृतमारी भगवंताच्या जटेमधून अस्त्र निर्माण झाली ना, ती भगवंताच्या म्हणजे मार्तंडाच्या दक्षिण दिशेला महाराज अस्त्र एक शिळा रूपामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आजही उभी आहे म्हणतात. आणि तिचं दर्शन घेतल्यानंतर सर्व पापाचा नाश अस्त्र होतो. हे घृतमारीचे आख्यान श्रोत्यांची संकटे नाशून, सकळ भोग पाऊनी सुख संपन्न होता हेत यात्रेकरी. आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी असं घृतमारीचं अस्त्र त्या ठिकाणी आख्यान ऐकून मी महाराज अस्त्र किती जणांचे पाप गेले म्हणतात. आणि पुन्हा जे कोणी यात्रेला अस्त्र गेले घृतमारीचं अस्त्र दर्शन घेतलं, घृतमारीची ज्यानं पूजा केली का त्याचे सुद्धा सर्व दुःख महाराज अस्त्र त्या ठिकाणी निरसन होतात असं म्हणणं आमच्या ग्रंथकर्त्याचं येऊ लागलं. श्रीमदबाजी चरणा रविंदी भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कुमर, अभिधान से गंगाधर, उपमान कमळाकर जाणीजे. पुंडलिकावर्ध हरितोल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. किती वाजले? एक घ्या एक. नाही नाही आता वाचून काढा. दुसरं वाचक वाचायचे काय?